सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार माझा. दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम व विद्या आहे आणि मान्यवर रंजना देशमुख मॅडम आहे. ते सगळ्यांना नमस्कार माझा. आपल्या जीवनामध्ये ना कोणतीच घटना अशी नाही की योगायोगाने घडत नसते. मग ती कोणा व्यक्तीची भेट असो किंवा आपल्या जीवनात कोणता प्रसंग घडणे, या सगळ्याचा संबंध हा आपल्या पूर्वजन्माशी जोडलेला असतो. ज्या कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये व्यक्ती येतात किंवा भेटतात, त्या तुमच्या आधीच्या जन्मातील काही ऋण फेडण्यासाठी तरी येत असतात किंवा तुमच्याकडून ऋण वसूल करण्यासाठी तरी येतात. या सगळीच लोक म्हणजे आपले आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको ही सर्व लोक आली. हेच आपलं विधिलिखित आहे. तर सर आता आपल्याला कन्या लग्न किंवा रास असलेल्या व्यक्तींच्या विधिलिखित काय आहे हे आपल्याला शिकवणार आहे. तर सर मी तुम्हाला विनंती करते की सर तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आज चांगल्यापैकी तुम्ही स्वागत केलेलं आहे त्याबद्दल आणखी धन्यवाद. बरं, ठीक आहे. नमस्कार सर्वांना. चव्हाण मॅडमला नमस्कार, त्यांनी स्वागत केलेलं आहे. आपले दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी मान्यवर सर्व मंडळींचं आपल्या या अभ्यासक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपला विषय जो आहे तो कन्या लग्नाशी संबंधित आहे. आता असं करत करत आता आपण मध्यावर आलेलो आहे लग्नाच्या बाबतीमध्ये, आणि प्रत्येक लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपला विषय जो आहे तो सूर्य सिद्धांतावरती फलादेश कसा करावा याबद्दल आहे. म्हणजे तुम्हाला एक एक्स्ट्रा, ज्याला आपण म्हणतो की काहीतरी जी काही पद्धती आहे, विज्ञान आहे, तर त्याच्यावरती फलादेश कसा करायचा याबद्दलचं आपलं चर्चासत्र आहे. त्याच्यामध्ये जे काही आहे ते वैयक्तिक कोणी मनाला लावू नये, ही एक म्हणजे माझी विनंती आहे. की बऱ्याच लोकांचं कन्या लग्न असू शकेल, कन्या रास असू शकेल, पण त्या ठिकाणी इथे कुठल्याही वैयक्तिक मी कॉमेंट्स करत नाही. पत्रिका जी आहे त्या पत्रिकेवरून आपल्याला फलादेश कसा करावा हा मुख्य भाग आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना वेलकम पण करतो. त्यामध्ये सगळे आदरणीय आहेत, कोणाचा काही प्रश्न नाही आहे. फक्त एवढंच आहे की प्रश्न जरा थोडेसे विचारताना कम्प्लिटली लॉजिक वापरा. म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्नाचं जे काही उत्तर व्यवस्थित मिळालं पाहिजे. कारण का प्रश्न तुम्ही विचारावं असं माझा नेहमी आग्रह असतो. तर त्यातून आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल आणि त्यातून लोकांना कसा फायदा होईल याबद्दल आपण विचार करणार आहोत. तरी सुद्धा काही मनामध्ये संकोच बाळगू नये. हा एक पद्धती आहे, तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला आज कन्या लग्न वाचायचं आहे. तर सुरुवातीला मी सांगतो की हे कन्या लग्न आपण एकदा मिथुन लग्न पण शिकलो होतो, पण कन्या लग्न म्हणजे जे काय आहे की त्याच्यामध्ये बुध हा उच्चीचा होतो, तुम्हाला कल्पना आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये हे कन्या लग्न जसं आपण बघितलं की राजयोगकारक ग्रह कोणता, तर याबद्दल थोडीशी सूचना तुम्हाला देतो की कन्या लग्नाला केंद्रामध्ये येणारी रास सुद्धा कोणती आहे तर मिथुन आहे. त्रिकोणामध्ये कोणती रास येते तर कन्या लग्नाला मकर रास येते. तर त्यामध्ये स्वतः एखादा ग्रह राजयोगकारक जो आहे तो स्वतः बुध आहे. म्हणजे आपण इत्यादी लग्न जे पाहिली, कर्क लग्नाला जेव्हा पंचम आणि दशम स्थान हे मंगळाचं आहे, तर त्याला राजयोगकारक ग्रह कोणता आला तर मंगळ आला. सिंह लग्नाला सुद्धा मंगळच आला. मग तशाच प्रकारे आपण जर बघितलं तर मिथुन लग्नाला सुद्धा आपण बघितलं तर त्या ठिकाणी चतुर्थामध्ये येणारी रास कन्या आहे आणि त्रिकोणामध्ये आणि केंद्रामध्ये येणाऱ्या राशी ह्या वेगवेगळ्या तऱ्हेने त्याला राजयोगासाठी उपयोगी पडतात. पण तसं कन्या लग्नाच्या बाबतीमध्ये नाही आहे. कन्या लग्नाच्या बाबतीमध्ये स्वतः बुध हा एवढा चांगला ग्रह आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये बुध हा अतिशय महत्वाचा ग्रह आहे. आणि त्या बुधावरती माणसाचं पूर्णपणे विकास जो आहे म्हणजे आयुष्य, मग तिथे गुरु सुद्धा हवा, पण त्या ठिकाणी चातुर्य जे आहे, कुठलीही गोष्ट करतेवेळी जर माणसाला बुद्धिमत्ता नसेल, त्याला विचारवंताची जी काही शक्ती आहे ती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बुध हा चौफेर ग्रह आहे, म्हणजे बुध हा कुठेही गेला तरी सुद्धा तिथे तो कमी पडणार नाही. आणि बुधावरती अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये अवलंबून आहेत, निगडीत आहेत, आणि त्याच याच्यामध्ये बुध हा निश्चितच व्यवस्थित असावा. कधी कधी बुधाच्या बाबतीमधली भूमिका जी आहे तर त्याला अत्यंत जवळचा ग्रह जो आहे तो सूर्य आहे. कारण का की सूर्य आणि बुध ही जी कक्षा आहे तर ती कक्षा आजूबाजूला आहे.
आणि त्या याच्यामध्ये बुधाला सगळ्यात प्रिय ग्रह जो आहे तो सूर्य आहे, कारण का की तो आदित्य आहे आणि बुध जो आहे तो युवराज आहे. मग बुध आदित्य योग जो आपण म्हणतो, तर त्यावेळेला बुध आणि सूर्य यांची युती असणं फार महत्वाचं सांगितलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये बुधाचा जो लौकिक आहे, तर हे लग्न जे आहे ते नेहमी नेहमी आपल्याला ज्या ठिकाणी आपण म्हणतो की लौकिक कसा प्राप्त होईल, तर बुधाशिवाय तुमचा जीवनामध्ये लौकिक जो आहे तो प्राप्त होणार नाही. आणि त्याकरता बुध हा अत्यंत महत्व आहे. कुठल्याही तऱ्हेची गोष्ट करतेवेळी तुम्हाला बुधाचा नेहमी सल्ला घ्यावा लागतो, म्हणजे आधार घ्यावा लागतो. आणि बुध हा कसा आहे की काउन्सिलिंग करणारा ग्रह आहे. आपल्यामध्ये बुद्धिमत्ता जी असेल, बुध हा जर समजा जेवढा व्यवस्थित असेल तेवढी आपली जी विचारधारा किंवा आपली प्रगती ही त्या बुधावरती अवलंबून आहे. आणि बुध कुठल्या राशीमध्ये आहे, तर बुधाचं एक वैशिष्ट्य असं आहे की बुध ज्या जमावामध्ये म्हणजे क्राऊडमध्ये, बुध हा क्राऊड कलेक्ट करणारा ग्रह आहे, म्हणजे एकत्र करणारा आहे. बुधाला एकत्रीकरण नेहमी आवडतं. ह्या पर्टिक्युलर कन्या राशीच्या किंवा लग्नातल्या ज्या काही व्यक्ती आहेत, तर त्याचं जर विषय तुम्ही भूमिका बघितली, तर बुध हा सगळ्यांना इन्व्हाइट करतो. स्पेशली आपण जर पाहिलं, तर बुधाकडे कृती कशी आहे, तर मी थोडक्यात म्हणजे असं सांगतो तुम्हाला, काही राग मानू नका. बुधाची व्यक्ती जर असेल, तर जातक जे आहे ते आपल्या घरी राहायला बोलवणं. बुध हा एखाद्या प्रवासामध्ये गेला तर तरी सुद्धा जोडीदार हवा त्याला. म्हणजे तो एकटा प्रवास करणार नाही. त्याला कोण ना कोणतरी हे पाहिजे. आणि त्याची जी काही ज्याला आपण म्हणतो आवड आहे, तर ती आवड कसं आहे की लोकांमध्ये, एकांतामध्ये तो सतत मग्न असतो आणि त्याच्यातून त्याचं जे हास्य आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. मग अशा ह्या हास्यामध्ये बुधाकडे मेमरी आहे. अनेक गोष्टी ज्या आपल्या आठवणीतल्या असतात किंवा वाचन जे आहे, त्या एकदा वाचल्यानंतर जे ग्रास्पिंग आहे, ते बुधाकडे सहज शक्य होतं. इत्यादी ग्रह तसे नाहीयेत. पण बुधाकडे जे तुम्हाला आकलन शक्ती आहे, बुध जर चांगला असेल तर मनुष्य म्हणजे व्यक्ती, मनुष्य म्हणण्यापेक्षा एखादं बाळ किंवा एखादी व्यक्ती ही उपजतच अतिशय हुशार असते, तज्ञ असते. बुधाची आवड म्हणजे की बुधावरती प्रेम करणारे लोक भरपूर असतात. म्हणजे बुधाच्या बाबतीमध्ये असं बघितलं की अटॅचमेंट जी असते, तर ती अटॅचमेंट सहसा लोक तोडत नाहीत. म्हणून ज्या व्यक्तीचा बुध हा व्यवस्थित असेल, चांगला असेल, तर तो आकृष्ट करणारा ग्रह आहे. आणि बुध कुठेही उभा राहिला तर बुधामध्ये काय येतं, तर बुधाकडे एक जादू आहे. म्हणजे जादूगार जे आपण पाहतो, तर ते जादूगार सुद्धा बुधाच्या अंतर्गत येतात. तर त्यांना लोक एकत्रित करण्याची जी कला आहे, आता जादू म्हणजे काय कला, तर ती उपजत आहे. म्हणजे त्या लोकांना त्याचं काही जास्ती कष्ट करावे लागत नाहीत. अशा तऱ्हेचा हा बुध आहे. बुध हा जातकाच्या जीवनामध्ये कमी कष्टामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं धन संपादन करून जीवन जगण्याचा जो कल आहे. बुध हा असा ग्रह आहे की ज्याला आपण म्हणतो चक्रव्याध. बुध हा पूर्णपणे व्याजाचा पण कारक ग्रह आहे. चक्रव्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा बुधामुळे आहे. बुध व्यापारामध्ये एखादी गोष्ट ₹2 असेल, तर ती ₹200 कशी विकायची हे टेक्निक जे आहे, हे बुधाकडे आहे. म्हणजे बुध हा निश्चितच मी आता काही जास्ती बोलत नाही, कारण तुम्हाला पत्रिका शिकवायची आहे. तरी सुद्धा बुध हा अत्यंत उपयुक्त आपल्या आयुष्यामध्ये मुळातच चांगल्या याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरा भाग असा आहे की बुध हा व्यापारी असल्यामुळे तुम्हाला कन्या राशीमध्ये जर एखादा ग्रह असेल किंवा तुमची कन्या रास जरी असेल, तर मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही निश्चितच लोकांना असं सांगा की तुझ्या जीवनामध्ये किंवा तुझ्या कुटुंबामध्ये एक तरी व्यक्ती व्यापार करणारी जन्माला येईल किंवा तुझा जो विवाह आहे तो अशा व्यक्तीशी होईल की जेणेकरून तो व्यापारी तत्वाचा मनुष्य किंवा स्त्री असू शकेल. मग अशा बाबतीमध्ये बुधाचं प्रिडिक्शन आहे. बुधाची आवड काय आहे, तर बुधाची मुख्य आवड आहे की आपल्याला जे प्रॉफिट आहे ते कसं गेन करावं. बुध हा कधी असं फुकट काम करणार नाही. बुध हा विकत काम करणारा ग्रह आहे. आणि बुध हा मोठा सल्लागार आहे. बुध जर चांगला असेल तर नामावंत वकील होऊ शकतो, नामावंत एखादा कलाकार होऊ शकतो. आता त्या ह्याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये बुधाची रास किंवा बुधाच्या राशीमध्ये म्हणजे स्पेशली कन्या राशीमध्ये किंवा मिथुन राशीमध्ये जर ते ग्रह असतील, तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाला एक चांगल्या परिस्थितीमध्ये रिस्पॉन्स मिळतो. त्याला तिथे बोलवलं जातं. म्हणून तुम्ही जेव्हा पत्रिका पाहाल त्यावेळेला कन्या राशीमध्ये, आज आपला विषय कन्या राशीचा आहे, पण तरी सुद्धा व्यापाराकडे कल असेल तर बुधाचा जो व्यापारी संदर्भात येत असेल, तर त्याला तुम्हाला कळलं पाहिजे की कोणता ग्रह त्या राशीमध्ये त्याला अनुसरून निश्चितच जातक हा
त्या व्यापारामध्ये तशाच पद्धतीचा व्यवसाय करतो आणि त्याची उपजीविका करतो आणि कधीही तो त्या ठिकाणी अपयशी होत नाही. सहसा बुधाच्या बाबतीमध्ये जर चुकीचे ग्रह आले तर त्याला उलटसुलट करण्याचे त्याला सल्ला देतात किंवा त्याच्या हातून काही चुका घडू शकतात. असा भाग जो आहे तो तुम्ही विचार करू शकता. म्हणजे बुध हा किती बलवान ग्रह आहे याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना निश्चितच आली असेल. कळलं का? आता तुम्हाला मी थोडेसे प्रश्न विचारण्यासाठी संधी देतो आणि पुढे आपल्याला जो पत्रिका मांडायची आहे, तर थोडक्यामध्ये काही प्रश्न असतील विचारा. आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर त्या ह्याच्यामध्ये काही शंका असतील तर अवश्य. बुधाकडचं मटेरियल भरपूर आहे. 2 तास जरी बुध शिकवला तरी तुझा तो फार कमी आहे. म्हणून ज्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर निश्चितच तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आपण देऊ. बोला. आहे काही प्रश्न? विचारा काय प्रश्न असतील तर. नाही, ठीक आहे. चला. ओके. मुकेश भाऊ, आता हा सर. पहिल्यांदा तारखेची पत्रिका लावा. सगळ्यांना पत्रिका पाठवलेली आहे हो सर. आणि जरा बोला. काय झालं? त्यांचा माईक बोला. खरखरत होता म्हणून बंद केला आवाज त्यांचा. तर देवेकर. माईक जरा व्यवस्थित हे करा. माईकच्या बाबतीमध्ये थोडंसं काळजी राहा. कारण हे लेक्चर काय मी याला टाकत नाही. तर हा सर. बोला. आता येतोय बोला. ऐकू? आवाज येतो. बोला. हॅलो. हा, येतोय बोला. येतोय बोला. हा, बुध सर वृषभ राशीत पण चांगली फळं देतो का? मी आता ते सगळं सांगणार आहे. वैयक्तिक ओके. प्रश्न विचारू नका प्लीज. बुधाच्या बद्दलचा प्रश्न विचारा. आपण पत्रिका हा सर. मांडल्यानंतर बुध, आता मी जेवढं कथन केलेलं आहे त्या संदर्भात तो तो तुमचा मैशेला असेल, वृश्चिकेचा असेल तर तो नाही. पहिल्यांदा बुधाची जी काही कला आहे तर त्या ह्याच्यामधून बुध काय देऊ शकतो. बुध अतिशय हुशार प्लॅनेट आहे. बुधाकडे बघा, मी तुम्हाला आता विषय निघालाय म्हणून सांगतो. बुधाकडे ऍटमॉस्फिअर हे बुधाकडे आहे. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय, की आपण एखाद्या वातावरणामध्ये जातो तर तिथे जो वास येतो म्हणजे तिकडचा अंदाज येतो तो बुधाला लगेच कळतो. म्हणजे एखाद्या वेळेला जातक कोणाकडे गेला किंवा कुठल्या समारंभामध्ये गेला किंवा गेट टुगेदर मध्ये गेला किंवा सामूहिक याच्यामध्ये समाजामध्ये गेला तरी सुद्धा तो अंदाज काढतो. बुध कसा आहे, तर बुध हा वाचक आहे, पेपर लिहिणार आहे, पेपर वाचणार सुद्धा आहे. मग अशा वेळेला बुधाला पूर्णपणे अंदाज येतो की खरोखर इथे काही घडामोडी आपल्याला उपस्थित राहणं योग्य आहे का इथून निघणं, हे बुधाला कळतं. म्हणजे बुध हा तसा अनुभवी पण प्लॅनेट आहे आणि तो झटकन निर्णय घेणारा प्लॅनेट आहे. पण तो योग्य निर्णय घेईल की यदा कदाचित त्या ठिकाणी बुधाच्या बाबतीमध्ये त्याचा अंदाज चुकत नाही, असं बुधाचं कॅल्क्युलेशन आहे. आता बुध कसा असावा हे कुंडलीमध्ये आपण आता पाहणार आहोत. कळलं का? वैयक्तिक वृषभ राशीची बुध किंवा मेष राशीची बुध असा काही संदर्भ, तुम्ही तो राशीचा संदर्भ आपण विचार केलेला आहे तर त्याच्यावरून अंदाज बांधा. ओके. ओके. ठीक हो आहे. सर. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. मुकेश भाऊ, हा बोला. आणखी कोणाला बोलायचं आहे तर विचारा. प्रश्न असेल तर विचारा कोणाचा काय. गायकवाड मॅडम काय विचारायचं तुम्हाला? ठीक आहे सर. लावू पत्रिका? ठीक आहे. पत्रिका लावा. पत्रिका लावा. बघा, ही तारीख जी आहे ती तारीख बघा काय आहे. 4/9/1976 ची तारीख आहे. ही मुलगी आहे, म्हणजे आता माझ्यासाठी मुलगीच आहे म्हणा. स्त्री आहे आणि सकाळचा जन्म आहे, इंदोरचा जन्म आहे. कळलं का? मग आता जातक स्त्री आहे तर स्त्री जातकाच्या याच्यामध्ये तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये विचार करण्यात यावा. मी तुम्हाला भूमिका थोडीशी सांगतो. ही व्यक्ती अतिशय श्रीमंत आहे. नंबर 1. व्यापारी कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे आणि व्यापारी कुटुंबामध्ये तिचा विवाह झालेला आहे आणि त्या ह्याच्यातून गडगंज संपत्ती असणारी व्यक्ती आहे. आता ती जी संपत्ती आली ती कशामुळे, ही यशकारक पत्रिका आहे आणि ह्या ह्याच्यातून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये यश अपयश हे ठरलेलं आहे. पण तरी सुद्धा ते कसं आलं याच्याबद्दल आपण भूमिका मांडणार आहोत. नंतर दुसरी पत्रिका लावा, मुख्य कुंडली जी आहे ती लावा मुकेश भाऊ. मग आता इथे कन्या लग्नाची ही पत्रिका आहे. कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये याच्यामध्ये जे लग्न आहे ते वर्गोत्तम नवमाशामध्ये आलेलं आहे. पण लग्नामध्ये कुठले कुठले ग्रह आहेत तर बुध आणि शुक्र आणि मंगळ. पहिला प्राधान्य कोणाला आहे तर बुधाला आहे. कारण का की लग्नेश लग्नात आहे.
नंबर 1. नंबर 2, शुक्र हा जो आहे, हा जरी नीचेचा असला तरी तो नीचभंग राजयोगामध्ये. कृपया आपले आवाज बंद ठेवावे, मेहरबानी करा. तर हा नीचभंग राजयोग तयार झालेला आहे. राजयोग कसा तयार होतो? तो बुध शुक्राची युती आहे. एखादा ग्रह जो आहे तो उच्चित आहे आणि शुक्र तो त्याचा मित्र आहे आणि तो नीचेचा आलेला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी बुध शुक्राची युती ही नीचभंग राजयोगामध्ये आपल्याला सापडते. त्यानंतर बुधाच्या कन्या राशीतले पहिले नियम काय आहेत ते व्यवस्थित ऐकून घ्या. कन्या राशीच्या ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक लग्न तपासलेलं आहे. मेष पासून सुरू केलं होतं. त्यावेळेला इथे बुधाच्या बाबतीमध्ये आजूबाजूला हे असं एक लग्न आहे की ज्याच्यामध्ये सिंह रास आहे, ती त्याचा मित्र आहे. कन्या तो स्वतः आहे आणि तूळ ही सुद्धा मित्र आहे. मग अशा वेळेला ती जी सिरीज आहे 12-1-2, तर त्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला निश्चितच त्याच्या मित्र राशी आहेत. म्हणजेच काय की त्या सपोर्टिंग राशी आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये त्याला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळालेलं आहे. आणि सपोर्ट म्हणजे कोणीही कन्या लग्नाचं किंवा कन्या राशीची व्यक्ती असेल तर तुम्हाला एक नियम आहे की तुम्हाला शेजारच्या राशी ह्या आपल्याला पाहायला हव्यात. म्हणजे त्याच्यावरून पुढचं आयुष्य जे आहे ते ठरवता येतं. आता असं बघितलं तर त्या ठिकाणी ह्या पत्रिकेमध्ये बळ कसं निर्माण झालेलं आहे, तर गुरु हा ग्रह जो भाग्यामध्ये आलेला आहे तो भाग्य त्रिकोणामध्ये आहे. कळलं का? आणि त्याच्या त्रिकोणामध्ये बुध, शुक्र आणि मंगळ हे तिन्ही ग्रह आलेले आहेत. मग त्यावरती लग्न बलवान झालेलं आहे. दुसरी गोष्ट, स्थानबली जो आहे तो त्या ठिकाणी कुठला ग्रह झालाय तर चंद्र झालेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर एक लक्षात घ्या, गुरु ज्या राशीत बसलाय त्या राशीचा अधिपतीवरती पण तो योग करतो. मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरु हा शुक्राशी पण योग करतोय, बुधाशी पण करतोय आणि मंगळाशी पण करतोय. म्हणजे शुक्र हा जरी नीचभंग राजयोगामध्ये असेल तरी शुक्राच्या राशीमध्ये कोण आहे तर गुरु आहे. हा एक पॉझिटिव्ह अँगल आहे. म्हणजे तुम्हाला कसं पाहायचं. त्यानंतर आपण पाहिलं की धनस्थानामध्ये राहू आहे. आता तो राहू कालांतराने जातकाच्या, अजून हे वय लहान आहे, कालांतराने तरी जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घटना घडतील. त्या कुठल्या घटना घडतील तर राहू ज्या स्थानामध्ये असतो त्या संदर्भामध्ये जे विचार केले जातात त्या संदर्भामध्ये जातकाच्या जीवनात काही ना काहीतरी तिथे कष्टमय घटना ह्या घडणारच आहेत. त्याच्यामध्ये वाद नाही. मग त्या कौटुंबिक असतील, जोडीदारासंदर्भातील असतील, अशा सगळ्या घटना त्या होऊ शकतात. सप्तमेश जो आहे तो वृषभेला भाग्यस्थानामध्ये आहे. आता सप्तमेश वृषभेला भाग्यस्थानामध्ये आहे. आता वृषभ रास ही पहिल्यांदा त्याचं जे काही कॅल्क्युलेशन असतं, मुख्य पत्रिका काढा, त्याचं जे गणित आहे, तर वृषभ रास ही सुद्धा बुधाप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये आकर्षण करणारी रास आहे. म्हणजे ह्या आकर्षित होणाऱ्या राशी किंवा आकर्षणामध्ये लोक येतात त्या राशी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहता आल्या पाहिजे. मग आता त्या काय असतात तर त्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला आढळेल की मुळातच वृषभ आणि तूळ रास ह्या लोकांना आकर्षित करणार आहेत आणि लोक सुद्धा त्याला आकर्षित होतात. म्हणून या इट्स कॉल्ड अट्रॅक्शन. मग बुध आणि शुक्र या दोघांकडे एक मॅग्नेटिक पॉवर आहे की लोक सहजपणे त्यांना आकर्षित होतात. हा त्याचा गुणधर्म आहे. मग आता सप्तमात येणारी रास जी आहे त्या याच्यावरती आपल्याला पाहायचं आहे की खरोखर गुरुवरती काही कुयोग झालेले आहेत का, जो या तिन्ही ग्रहांना पाहतोय. दुसरा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की मंगळ हा लग्नी आलेला आहे, असा प्रश्न तुमच्यामध्ये आलाच असेल. म्हणजेच काय की त्या ठिकाणी मंगळ हा लग्नी आहे आणि तो ह्या राशीमध्ये जरी असला तरी तो स्थानबली आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये मंगळ जर लग्नी असेल तर त्या ठिकाणी व्यक्ती ही बालपणापासून, तुमच्या कुटुंबामध्ये पण एखादी व्यक्ती लग्नामध्ये मंगळ असणारी असेल तर निश्चितच ती व्हेरी व्हेरी ऍक्टिव्ह असते. म्हणजे आळशी नसते. बुध हा कसा आहे तर लोकांनी काम करावं, आपण त्याचं श्रम घ्यावं, अशा वृत्तीचा आहे. शुक्र सुद्धा तसाच आहे की लोकांच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो एक प्रकारे असं मार्गदर्शन असतं की लोकांनी काम करावं, आपण पैसे घ्यावे. मंगळ हा आहे असा की तो स्वतःही काम करतो, दुसऱ्यालाही काम करू देतो, दुसऱ्यालाही त्या ठिकाणी एखादी गोष्ट शिकतो. तर तशा प्रकारे ह्या व्यक्तीच्या याच्यामध्ये
हे 3 ग्रह जे आहेत ते गुरुच्या योगात आहेत. आता गुरु वृषभेचा आहे, गुरु कन्येचा आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही, पण तो त्रिकोण स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये बसलाय. मी परवाच तुम्हाला सांगितलं होतं की गुरु कुठेही असला तरी सुद्धा त्या ठिकाणी तो फलित देतो, हे नक्की आहे. आता ह्यामध्ये आपण पाहिलं तर सूर्य हा 12व्या स्थानामध्ये स्वतःच्या राशीत आहे. आता सूर्य हा अतिशय महत्वाचा ग्रह आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे काही हिस्ट्री आहे किंवा आपलं कुटुंब आहे, आपलं जे ज्याला आपण म्हणतो वंश आहे, तो त्या ठिकाणी तो कशा पद्धतीचा असेल त्याच्यावरती आपल्याला फलादेश करता आला पाहिजे. मग आता इथे सगळं काही आपण जर पाहिलं तर चतुर्थ स्थानामध्ये चंद्र बलवान आहे. राशी स्वामी जो आहे तो भाग्यस्थानामध्ये, असाही विचार करायचा आहे आपल्याला. म्हणजे राशी स्वामी कोण आहे? तर गुरु आहे. म्हणजे मानसिक स्थितीचा. दुसरी गोष्ट की गुरु हा मुळातच भाग्यकारक आहे. आणि अशा वेळेला ह्या जातकाच्या ह्याच्यामध्ये भरपूर विलास आहे, आनंद आहे, करमणूक आहे, हौशी आहे. बऱ्याच ठिकाणी परदेश गमन करून आलेला आहे आणि वास्तव्य सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि चांगल्यापैकी आहे. आता तुम्ही असं म्हणाल की शनी जो आहे हा लग्नावरती पाहतोय, बरोबर आहे की नाही? लग्नावरती जेव्हा शनीसारखा ग्रह पाहत आहे तर त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्याला एखाद्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या किंवा परिवाराच्या बंधनामध्ये राहावं लागतं. तसं ही व्यक्ती जी आहे ती खानदानी रईस आहे, पण उपभोगी आहे. सुखामध्ये अतिशय चांगल्यापैकी जगत आहे. बऱ्याच म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे. धन आहे, संपत्ती आहे, गाड्या, घोड्या, बंगला, राहायला सगळ्या काही गोष्टी आहेत. आता हे सगळं जे आलेलं आहे ते कशामुळे आलंय? तर त्याच्या ग्रहस्थितीमुळे आलेलं आहे. ग्रहस्थिती ही अतिशय सुंदर प्रमाणामध्ये तुम्हाला तिथे दिसतंय. आता तुम्ही असं म्हणाल की रवीच्या आणि गुरुचा केंद्र योग आहे. तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, गुरु आणि चंद्र, रवी आणि चंद्र हे असे 2 प्लॅनेट आहेत की तिथे ते गुरुच्या केंद्रामध्ये जरी असले तरी सुद्धा त्याला केंद्राचा दोष लागत नाही. म्हणजे केंद्राचा जो दोष लागतो तो इत्यादी ग्रहांना लागतो. आता जसं की परवा आपली एक चर्चा झाली होती की अन्योन्य योगाची, कळलं का? आता ह्या अन्योन्य योगाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर इथे बुध स्वतःच्याच राशीमध्ये आहे. तर बुध हा स्वतःच्या राशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी अन्योन्य योग तयार होईल का? किंवा कुठला ग्रह असा आलेला आहे तर त्या ठिकाणी शुक्र आलेला आहे. मग शुक्र अन्योन्य योग करतोय का? नाही करत. नाही करत. जसं की परवाच्या दिवशी आपण विचार केला तर सिंह राशीमध्ये जो गुरु आहे आणि त्याची दृष्टी धनस्थानावरती आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धनु राशीवरती आहे. मग तिथे जर सूर्य असता तर तो एकमेकाच्या अन्योन्य योगात असतो. पण आता इथे कोण अन्योन्य योगामध्ये नाही. म्हणजेच काय की तुम्हाला कुंडली पाहण्याचं जे तंत्र आहे तर तुम्हाला काय वाटतं? आता मी एवढं विवेचन केलेलं आहे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर लॉजिकली चांगले प्रश्न विचारा की जेणेकरून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकेन. आलं लक्षात? हरकत नाही. सगळेजण आदरणीय आहात, काही चिंता करू नका. विचारा, बोला. काय प्रश्न असतील तर विचार. नमस्कार सर. नमस्ते. बोला. त्या लग्न स्थानामध्ये मंगळ आणि शुक्र एकत्र आहे, तर त्याचं काही विपरीत फळ मिळू शकेल का? कारण काय की बुध हा स्वराशीचा चांगला असल्यामुळे ह्या मंगळ आणि शुक्राच्या फळाला थोडी कमतरता येऊ शकते का? आता बघा, मी तुम्हाला सांगतो की आपल्याला प्राथमिक अवस्थेमध्ये ज्या काही लोकांनी गोष्टी शिकवलेल्या आहेत की शुक्र आणि मंगळाची युती योग्य नाही किंवा शुक्र आणि मंगळ हा जो आहे तो वाह्यात काही गोष्टी करतो, तर तसं काही समजू नका. दरवेळेला तशाच गोष्टी घडतील असं नाही. पण शुक्र अच्छा. आणि मंगळाची युती जी आहे, सांगतो तुम्हाला, मी पत्रिका पूर्णपणे सांगतो, ते गुरुच्या योगात आहेत. आता काय होतं की आपण जेव्हा एखाद्या वाचस्पतीचा क्लास करतो, भास्करचा करतो, प्रवीणचा करतो, तर एक ठराविक काही जुजबी नियम आहेत जे पुस्तकात लिहिलेले आहेत. तर त्याचा वापर करतो. मग प्रत्यक्ष कुंडली मांडून त्या व्यक्तीचं आयुष्य कसं गेलं असेल, कळलं की नाही, त्याच्याबद्दल जी भूमिका सांगत आहे. आता ह्या पत्रिका ज्या आहेत त्या सत्य पत्रिका आहेत, त्या काही आर्टिफिशियल पत्रिका नाहीत. व्यक्तीच्या ज्या पत्रिका आहेत त्या मांडलेल्या आहेत इथे. तर तुमचं असं म्हणणं आहे की फक्त शुक्र आणि मंगळाची युती म्हणून व्यक्ती कामातून गेलेली असेल का? नालायक नाही, असं असेल नाही, का? असं नाही. ते तसं नाही, तसं नाही. चारित्र्यहीन असेल का?
नाही नाही, तुमच्या मनातला प्रश्न सांगतो मी, चारित्रहीन असेल का? तर असं करता येत नाही. नाही नाही, मी तुम्हाला स्पष्ट बोलतो, मला कल्पना ओके आहे ओके की बरोबर. लोकांच्या मनामध्ये बेसिक शिकताना हे सगळं शिकवलेलं आहे. आता त्या बेसिक शिकवणाऱ्या व्यक्तींनी वाचा आणि लिहून घ्या आणि लिहून घ्या आणि तो वाचून दाखवतो. तर तसं हे काम माझं नाहीये. पण हे जे काही संकेत लोकांनी मनामध्ये भरून ठेवलेले आहेत ना, तर मुळामध्ये ह्या आपला मगाशी विचार झाला, तर त्या गुरुच्या योगामध्ये आता तत्व तुम्ही नाडी माझ्याकडे शिकलेले नाहीयेत, पण तुम्हाला सांगतो, की याच्यामध्ये 3 ग्रह जे आहेत ते पृथ्वी तत्वामध्ये आहेत आणि चौथा ग्रह सुद्धा पृथ्वी तत्वामध्येच आहे. मग आता जर समजा 4 ग्रह 9 ग्रहापैकी पृथ्वी तत्वामध्ये जर आले असतील, तर कुंडलीचं बळ जे आहे, ते पृथ्वी तत्वामध्ये वाढलंय की नाही? बघा. बरोबर आहे. हो. बरोबर आहे की नाही? मग आता हो. अशा वेळेला जर समजा गुरु हा केतुयुक्त असता तर हम्म. कळलं? बरोबर. केतू सुद्धा असतं तर नाही चाललं असतं. आता मी मगाशी जे काही बुधाबद्दलचं सगळं भाष्य केलं, तर त्यावेळेला बुध काय ऍक्टिव्हिटीज मध्ये जगू शकतो किंवा त्याच्याकडे विचार काय असतील, तो बुध हा मुळामध्ये तुम्ही जर कुठलीही पत्रिका पाहिली, तर जातकाच्या जीवनामध्ये गेन होईल म्हणजे प्रगती होईल का होणार नाही. मी तुम्हाला मुळातच सांगतो, की एखादी व्यक्ती जर बुधाची असेल, तर तिला जॉईंट व्हेंचर मध्येच काम केलं पाहिजे. आणि आजपर्यंत जेवढे व्यापारी आहेत, तेवढे पार्टनरशिप म्हणजे जॉइंट व्हेंचर म्हणजे पार्टनरशिप किंवा सहयोगी केल्याशिवाय ते पुढे जाऊ नये, हा बुधाचा मुख्य विचार आहे. बुधाचा मुख्य विचार आहे, की आपण एकत्र पार्टनरशिपमध्ये एखादी गोष्ट करायची आणि मग आपली प्रगती करायची. हे बुधाचं कौशल्य आहे, बुधाचे विचार आहेत. कधी-कधी सूर्य हा एकाकी काम करतो, शनी एकाकी काम करतो, कारण त्यांच्याकडे बरीचशी शक्ती स्वतःकडे असते म्हणून ते श्रमजीवी आहेत. पण बुध हा जो आहे, हा श्रमजीवी नाही, हा बुद्धिजीवी आहे. त्याच्याकडून तो आणि परत मी तुम्हाला सांगतो बुधाकडे यदाकदाचित मी चुकीचं काही सांगत असेल, पण थोडासा निर्लज्जपणा पण बुधाकडे आहे. निर्लज्जम सदा सुखी. तसा हा सुखाकडे निर्लज्जपणामुळे तो जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यात काही वाद नाहीये. पण दरवेळेला आपण फक्त बुध शुक्राची युती, मंगळ बुधाची युती, ह्या सगळा जो विचार आहे ना, मग आता तिथे काय होऊ शकतो याचा पण परिणाम तुम्हाला मी सांगतो. जसं की बुध मंगळाची जर युती असेल, तर जातकाच्या निश्चितच जीवनामध्ये काही खटले होऊ शकतात. न्यायालयीन प्रॉब्लेम होऊ शकतात. एखाद्या भावाचे प्रश्न होऊ शकतात. आणि पण ही व्यक्ती जी आहे तर स्थानबली म्हणजे काय? तर लग्नामध्ये मंगळ हा दिशाबली आहे, स्थानबली आहे. कळलं का? त्यानंतर आपण जर बघितलं तर तुम्हाला लग्नामध्येच लग्नेश आहे आणि शुक्र हा नीचभंग राजयोगामध्ये आहे. पण राहू इथे जो आहे तो निगेटिव्ह आहे. कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये काही निश्चितच मोठी आंदोलनं होण्याची शक्यता आहे आणि ही तशी मी त्या व्यक्तीला समजावून सांगितलेलं आहे. आता विपुल संपत्ती आहे आणि ती कदाचित कोणाच्या चुकांमुळे किंवा स्वतःच्या चुकांमुळे आता बुध मंगळाची युती ही कदाचित चुकीचे सल्ले देणारा लोकांचे सल्ले चुकीचे मिळतात आणि त्यावेळेला आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं, सामाजिक नुकसान होऊ शकतं. अशा तऱ्हेचा भाग जो आहे ते होऊ शकतात. म्हणजेच काय, की ही युती जी आहे ती किती प्रकारे योग्य आहे का अयोग्य आहे याबद्दल विचार करायचा आहे. तरी सुद्धा आता आणखी अन्य कोणाला काही प्रश्न उपस्थित दाखवतात का तुम्हाला? तर आतमध्ये घ्या ना जरा. सर हा, बोला. सर गुरु हा त्रिकोणामध्ये आहे. त्याऐवजी जर गुरु केंद्रात सप्तमात जर असता तर जास्त बलवान ठरला असता की नवम नाही स्थानातच बलवान ठरला असता. नाही, नवम स्थान दशम स्थान हे जे आहे, आता समजा दशम स्थानामध्ये बुध असतात तर तो कोणाला असता? तो मिथुनेला असता. हो बरोबर आहे, म्हणजे बरोबर. बुधाच्या राशीमध्ये असतात. Yes. हा भाग्यस्थानामध्ये आणि त्याला आवडती जागा कुठली आहे? तर धर्मस्थान. नुसतं भाग्यस्थान नाही आहे, तर धर्मस्थान सुद्धा आहे. कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये धर्म हा किंवा अध्यात्म अतिशय उपयोगात त्याला येतं, म्हणजे त्याला सहाय्य मिळतं. तशी ही व्यक्ती धार्मिक आहे आणि हो. पुण्य घेऊन आलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी निश्चितच जातकाचा जो जन्म झालेला आहे, आम्हाला आमच्या भागवत कथेमध्ये असं शिकवलेलं आहे, की व्यक्तीचा जन्म झाला तर तो कुठे व्हावा? तर पहिलं प्राधान्य असं आहे, की ब्राह्मण कुळामध्ये जातकाचा जन्म व्हावा, हे पहिली गोष्ट आहे. कारण का? की त्याचा जन्म होताना त्याच्या संसारामध्ये किंवा जिथे तो जन्म घेईल तिथे शुद्ध वातावरण असणं अत्यंत गरजेचं आहे, असं शास्त्र सांगतं. मग तिथे हो. पहिलं प्राधान्य आहे. कळलं का?
असा भाग आहे. बरं, आता तुमचा काय प्रश्न आहे बोला. थँक्यू सर. बोला काय विचारायचं विचारा. नो प्रॉब्लेम. आय मीन मूड. नो मला प्रॉब्लेम. एक विचारायचं होतं कोण शिवलकर बोलताय का? हॅलो शिवलकर बोलताय का? नाही मी जोशी बोलते, आरती जोशी. हा बोला. आरती जोशी मगाशी फोन केला ना. हो 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 मीच. बोला. हो. तुम्ही जसं आता बद्दल सांगितलं तेव्हा जरा माझा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे थोडं काही ऐकण्यात आलं, काही सुटलं. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की बुध हा व्यापाराचा हे आहे आणि तो हो. काहीतरी म्हणजे व्यापार करण्यामध्ये यश देतो. जसं तो तो जर द्वादश स्थानामध्ये असेल आणि त्याच्यासोबत जर गुरु असेल आणि तिथे राज सुद्धा असेल, तर मग तो कसा फळ देईल? रास कोणती आहे मॅडम? धनुरास आहे गुरुचीत. मग आता ऐका. मग तिथे राशीच्या बरोबर सोबत कोण आहे? हम्म. गुरु आणि बुध आहेत ना. हो, कोण गुरु आहे? आणि बुध हा. आहेत. मग ज्या राशीचा मालक ज्याच्यामध्ये असेल त्याची पहिला हे चालते. मग तिथे नोकरीमध्ये जातकाला पहिलं प्राधान्य मिळेल. व्यापार नंतर तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा तत्सम काही करू शकतो. हो. कळलं का? पण रास कोणाची आहे? आता इथे आपला जो विचार चाललेला हम्म. आहे हा बुधाचा आहे. आता जर समजा लग्नस्थानामध्येच बुध असता, कळलं बरोबर. कळलं लग्नस्थानामध्ये बुध असता तर हम्म. तुमचं मकर लग्न आहे आणि हम्म. जो बुध आहे हा कोण आहे? तर त्या ठिकाणी तो भाग्येश हो. आहे. कळलं का? हम्म. आणि भाग्येश 12व्या स्थानामध्ये आहे. मग आता भाग्य म्हणजे ओके. काय सांगतं हो. तर शिक्षण क्षेत्राशी येणारं जे भाग्य हो. आहे, उच्च शिक्षण आहे, त्या संदर्भात विचार करतो. बुध आणि गुरु हे दोन्ही हा. शुभग्रह आहेत आणि ते जर 12व्या ओके. स्थानामध्ये असेल तर त्या ठिकाणी मोक्ष ओके. त्रिकोणामध्ये गुरु आहे असं हम्म. आपण समजावं. कळलं का? पण तरी सुद्धा बरोबर. आपल्याला ह्या हो. पत्रिकेबद्दल चर्चा करायची आहे. राग मानू नका. तर त्यावेळेला त्या हो. ठिकाणी नाही जातकाच्या नाही. जीवनामध्ये कोणत्या घडामोडी होतील ह्याच्याबद्दलचा अंदाज हम्म. आपल्याला वर्तवायचा आहे. कळलं? ओके. हा. हो हो तर गुरुजी. मग आता हे दुसरं सर लग्न स्थानामध्ये स्वराशीचा बुध असल्यामुळे ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यापारामध्ये पण चांगलं यश कमवू शकतात ना. मी सांगतो तुम्हाला पूर्णपणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही अनेक पत्रिका पहा. आता समजा तुमच्याकडे स्थळ जमवायला एखादी व्यक्ती आलेली आहे असं समजा हम्म. आणि तो कुठल्याही राशीचा बुध असेल, कोणत्याही राशीचा. आता तो जर व्यवस्थित असेल तर त्या व्यक्तीची स्त्री असो का पुरुष असो त्या ठिकाणी त्याचा कल हा व्यापारी पती पत्नीशी संबंध येतो. आता पत्नी व्यापार करेल तसं नाही, व्यापारी कुटुंबात त्याचा जन्म होईल किंवा विवाह होईल. जन्म नाही, विवाह. दुसरी गोष्ट की समजा तो कुठल्याही राशीचा जरी असेल तरी सुद्धा त्याचा जोडीदार कधी ना कधी 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 कसं असतं की आपण फक्त पेपरवर पार्टनर असतो. मग अशा वेळेला सुद्धा त्या ठिकाणी व्यापार करण्याची संधी जातकाच्या जीवनामध्ये उपलब्ध होते. येते की नाही? काही पेपरवरती पार्टनर्स असल्यानंतर होते की नाही? बरोबर आहे. हो बरोबर. मग तशाच प्रकारचा संकेत जो आहे तो तुम्ही तुमच्या जातकाला देऊ शकता. म्हणजे बाबा तुझ्या जीवनामध्ये म्हणजे स्त्री असो का पुरुष असो यदा कदाचित तुझ्या बायकोच्या किंवा तुझ्या पतीच्या नावावरती एखादा उद्योग किंवा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. अशा बरीच कुटुंब आहेत की पत्नी पार्टनर आहे, पती पार्टनर आहे पत्नीच्या ह्याच्यामध्ये. तर अशा गोष्टी होऊ शकतात म्हणजे तिथे व्यापाराशी संबंध आला. आता ही व्यक्ती जी आहे ही खानदानी श्रीमंत आहे, ते स्वतः व्यापारी आहे, तिचे वडील फार मोठे व्यापारी आहेत आणि जिच्यामध्ये हिचं लग्न झालं ते सुद्धा व्यापारी आहेत. कळलं? आणि त्यांच्याकडे बुध हा बघा एजन्सीचा कारक आहे. लक्षात घ्या. बुधाकडे कोणते कोणते विषय येतात ह्याची आपल्याला पूर्णपणे तपासणी करून भविष्य सांगता आलं पाहिजे. बुधाकडे एजन्सी आहे. बुध हा मीडिएटर आहे. बुध हा इस्टेट एजंट आहे. म्हणजे ऑल काइंड्स ऑफ एजन्सी आणि एजंट जी आहे वितरण संस्था त्याला बुध आहे. म्हणून हे सगळे विचार जे आहेत हे तुम्हाला तुमच्या प्राथमिक ज्ञानामध्ये आपल्याला मिळवता आले पाहिजेत. गॉट इट? येस. धन्यवाद. प्राथमिक ज्ञान जर आपल्याला कुठल्याही ग्रहाबद्दल राशीबद्दल नसेल तर यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपर होरोस्कोप. आपल्याला Of course. योग्य तऱ्हेची पत्रिका तपासायची असेल तर तुम्हाला बेसिक जे मूळ जे ज्ञान आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. जातक कुठल्याही कुटुंबात जन्माला आला
कालांतराने तो त्या ठिकाणी व्यापाराशी संबंधित होणार म्हणजे होणारच. त्याच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती, त्याचा मुलगा, त्याची मुलगी, हिचा संबंध, हिचा जो जोडीदार किंवा तिचा विवाह हा व्यापारी व्यक्तीशीच होईल, हे ठामपणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बुध हा माझा आवडता ग्रह आहे बुध, आणि मी तो अतिशय व्यवस्थितपणे चांगला शिकवतो. कळलं का? प्रत्यक्षामध्ये व्यापारामध्ये त्यांचा सहभाग आहे का गुरुजी? काय आज म्हणता? आज प्रत्यक्षात त्यांचा व्यापारामध्ये सहभाग आहे का त्या व्यक्तीचा आता? अहो, मोठे खानदानी लोक आहेत, लिमिटेड कंपन्यांचे मालक आहेत ते. नॉट ओनली प्रायव्हेट लिमिटेड, लिमिटेड. ओके ओके ओके, कळलं? धन्यवाद. मगाशी ते शिवळकर विचारत होते, त्यांना जरा विचारू द्या. मागातपासून हा, ते हात वर करून द्या. होते. शिवळकर बोला. बोला मॅडम, बोला. सर नमस्कार. नमस्कार. इथे चंद्राच्या राशीमध्ये शनी आहे हो, आणि त्याची दृष्टी लग्नावरती, पंचमावरती आणि बरोबर. अष्टमावरती आहे. हो तर हो त्याचं हे अंदाज कसा करायचा हे जरा मार्गदर्शन करता का प्लीज? पहिली गोष्ट म्हणजे शनी हा षष्टेश आहे, बरोबर आहे? हो सर. शनी कोण आहे? षष्टेश आहे ना? हो. हो. कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये मानसिक नैराश्य येणार, आईचं दुःख होईल, आईच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित होतील. कारण का की आपलं गेल्या वेळेला पण विषय झाला होता, जेव्हा कर्क राशीमध्ये एखादे ग्रह असतील तर त्यावेळेला त्याचे प्रश्न आईच्या बाबतीमध्ये निर्माण होतील. तसं ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आईला बरेचसे प्रश्न आजारपणाचे निर्माण झालेले आहेत आणि होत आहेत. कळलं? बरं. त्यानंतर अष्टमावर दृष्टी आहे, पंचमावर दृष्टी आहे. तर सांगतो तुम्हाला नियम, की याच्यामध्ये कसं आहे की केतूशी त्या ग्रहाचा केंद्रयोग आहे. अष्टमावरती जातकाच्या शनीची दृष्टी आहे. तर कालांतराने जातकाचं वृद्ध आयुष्य जे आहे, ज्याला म्हातारपण म्हणतो, त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होतील. जेव्हा आश्रम स्थानाचा आपण विचार करतो तर शेवटची जी काही स्थिती असेल ती कशा पद्धतीची असेल त्यावरती तुम्हाला निर्णय करता आला पाहिजे. गॉट इट? सर समजलं? नमस्कार. एक मिनिट जरा, एक मिनिट जरा. जोगलेकरांना विचारू देत. जोगलेकर सर बोला. त्या शनीची मंगळावर पण जवळपास अंशात्मक दृष्टी आहे. आहे. त्याचाही परिणाम त्याचा मी सांगतो तुम्हाला. मंगळ म्हणजे भ्राता आहे. हिच्या अगोदरचा एक भाऊ जो आहे तो लहानपणीच गेलाय. ओके. म्हणजे आता त्या ठिकाणी तिथे काही घटना घडलेल्या आहेत, पण तरी सुद्धा मग भावाबद्दल झाली म्हणजे मग जमीन किंवा त्यांच्या ह्याच्याबद्दल जमीन वगैरे, जमीन ही दे आर ओनर ऑफ वन ऑफ द बेस्ट कंपनी, लिडिंग कंपनीशी त्यांचा संबंध आहे. आणि ती आवाज कमी करा की जरा. ती जी कंपनी आहे ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. त्याच्यामध्ये शेअर होल्डर्स आहेत, नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत. आणि यावेळेला एखाद्या डायरेक्टर पोझिशन वरती एखादी व्यक्ती राहते तर त्याचं ते शी इज ऑल्सो वन ऑफ द डायरेक्टर. काय समजलं? तर त्या ह्याच्यामध्ये जातक जो आहे तो फार आर्थिकदृष्ट्या बलवान आहे. आता ती शनीची मंगळावर म्हणजे जमिनी संबंधित, तसंच मंगळाची पण चतुर्थ स्थानावर, म्हणून मी म्हटलं काय जमिनीशी काय संबंध. व्हिडिओकॉन सारख्या कंपनीची जमीन तोबा झाली. बरोबर. तिथे जमिनीचा वैयक्तिक काही प्रश्न नाहीये, पण मंगळ हा लग्नात आहे. जातकाला पहिल्याच वेळेला जेव्हा ती विवाह करून आली त्यावेळेला शी इज वन ऑफ द डायरेक्टर ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. अंडरस्टूड? ओके. दॅट इन बिग. तुम्हाला सांगतो त्यांचं टर्नओव्हर जे आहे अबाउट मोर देन 600 करोड रुपीज पर इयर. हो हो हो. फार मोठे लोक आहेत. त्यांनी फार कमी आकडा सांगितला तुम्हाला. बरोबर. ओके. बरं, नेक्स्ट कोण बोलतो आता? सर विचारा नमस्कार. पुढचा प्रश्न. हा विचार. सर नमस्कार, चित्रकूट बोलतो मी. नमस्ते, बोला. सर तो मंगळ लग्न स्थानी बसलेला आहे, त्याच्यावरती शनीची दृष्टी आहे. हो. तर मंगळाचं दोष म्हणजे मेष लग्न, मेष दुःखाचा संबंध आणि त्याच्या पती जो बुध षष्ठ स्थानाचा मालक होतो, तो बुध आणि मंगळ याच्यामुळे या बाईला ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता आहे का? मला प्रश्न कळला नाही तुमचा. बोला, जरा व्यवस्थित बोला. मंगळाच्या मंगळावरती शनीची दृष्टी आहे. शनी हा षष्ठ स्थानाचा मालक आहे.
हो बुध नॅचरल कुंडलीमध्ये षष्ठ स्थानाचा मालक असतो. बरोबर. नाही नाही नाही, बुध एक आणि मिनिट एक बुध मिनिट. इथे बुध आणि इथे इथे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये स्वतः बुध हा उच्चीचा आहे आणि हो तो प्रथम स्थानामध्ये आहे. आता मी हो सर. तुम्हाला मागे सांगितलं की मंगळाच्या राशीमध्ये केतू सुद्धा आहे, राहू तूळ राशीला आहे. कौटुंबिक प्रश्न उपस्थित होतील कालांतराने, नाही आज नाही नाहीये. हा मला फक्त एकच विचारत होतं, ह्या हा. स्त्रीला 2 आजार होऊ शकता का? एक तर पोटाशी संबंधित आजार बुधाचा आणि पायाचा शनीच्या षष्ठ स्थानाला जे गुडघ्याचं ऑपरेशन आणि ब्रेन ट्यूमर हे 3 आजार होऊ एक मिनिट शकतात एक का एक एक भविष्यात? मिनिट थांबा. एक मिनिट सांगू तुम्हाला. आता तुमचा प्रश्न आहे होऊ शकतो का, बरोबर आहे की नाही? बर हो इट इज कॉल्ड बरोबर. फ्युचर. नाही नाही, तुम्ही विचारा प्रश्न, हरकत नाही. इट इज कॉल्ड फ्युचर. आपल्या भविष्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडतील असं तुमचं म्हणणं आहे. ऍग्री विथ यू, बरोबर आहे? हो सर. बरोबर आहे की नाही? आता हो सर. मला एक सांगा की केतू तिथे आहे आणि आजाराचा प्रश्न आपल्याला तिला सांगायचा आहे, बरोबर? बर त्यावेळेला तुम्हाला अष्टमातून जेव्हा शनीचं भ्रमण नीच स्थानातून नीच राशीतून होईल, त्यावेळेला तिथे गंभीर परिस्थिती निश्चितच होणार. कारण का की त्यावेळेला त्या ठिकाणी दशम स्थानावरती दृष्टी जाईल गोचरीच्या शनीची, हो बरोबर आहे? हो सर. बरोबर आहे की नाही? तर त्या दरम्यान यदाकदाचित शारीरिक आजारपण, पायाचं आजारपण होऊ शकतो. आता मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगतो. आणखी पुढे जाऊन सांगताना 2000च्या दरम्यान शनी हा ग्रह मेष राशीमध्ये होता. तुम्हाला हो गोचर पाठ पाहिजे, बरोबर आहे? हो त्या दरम्यानच मेष राशी कोणाची येते? भावंडांची येते ना, भावाची येते ना. मंगळ भ्राताकारक आहे ना. हो सर. मग त्या दरम्यान भावंडा संदर्भात दुर्घटना घडली. कळलं? अच्छा. हो सर. जन्म किती कोणत्या सालचा आहे? 76चा आहे ना. 76. त्यावेळेला 2000 मध्ये हिचं वय काय असेल? 24 24, वर्ष. बरोबर 24 आहे? वर्ष. हो मग त्यावेळेला घटना घडली म्हणजे तिथे भोग भोगायला काही हे होत नाही, होतच. जसं आमच्याकडे एक व्यक्ती होती म्हणजे त्या ठिकाणी, तर तिच्या धनस्थानामध्ये ऋषभेचा शनी 1973चा जन्म आणि अष्टमात मंगळ समसप्तक योगामध्ये होते. त्यावेळेला सुद्धा तिचा भाऊ अपघातामध्ये वारला आणि ते लोक जे शिपवरती जे रिक्रुटमेंट करतात त्यांचा फार मोठा कारोबार बॅलरपेरला होता. पण तरी सुद्धा संपत्ती असून सुद्धा भाऊ हा निघूनच गेला. कळलं का? हो सर. म्हणजे फलादेश देते वेळी तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या राशीतून जेव्हा ग्रह जाणार आहे तर त्यावेळेला फ्युचरच्या घटना सांगायला तुम्हाला गोचर वापरण्यात आलं पाहिजे, वापरायला हवं. सर कळलं? अजून एक प्रश्न, ही जे लग्न स्थानात जो बुध आहे मंगळाशी संबंधित आहे, तर उंचीने कमी आणि शरीराने जाड आहे का स्त्री? त्या उंचीला काय करायचंय मला सांगा. नाही नाही तुम्ही नाही म्हणजे उंची त्या सांगा. नाही नाही, एक जाडे मिनिट त्या- ऐका ऐका, 2 मिनिटं. आपला विषय हा लेवल 9चा आहे. आमची ही जी कार्यशाळा आहे ना, हो सर. ही 9व्या लेवलची आहे. हे उंचीने कमी असणं हे एकदम म्हणजे गावठी ज्योतिष आहे आणि नाही नाही गावठी नाही ज्योतिष आम्ही कधी शिकवत नाही. ऐका ऐका, 2 जा- मिनिटं. मला माहिती आहे आता ह्याच्या उंचीशी आणि भाग्याचा काय संबंध आहे का? नाही माझं जनरल एक विचार उंचीमुळे नाही, एक जाड मिनिट एक बनाला मिनिट. ना तर गुडघ्या कमाल गुडघ्यावरती कमाल एक मिनिट सांगतो तुम्हाला. कमाल हसनला उंची नाहीये. तो चांगला ऍक्टर झाला की नाही? हो सर. मग कमाल हसनचं मकर लग्न आहे, राहुल गांधीचं मकर लग्न आहे, अडवाणींचं मकर लग्न आहे, ममता बॅनर्जीचं मकर लग्न आहे. ते उंच आहेत का? अडवाणी उंच आहेत कारण त्यांचं मेष राशी आहे. तर त्या व्यक्तीवरती उंचीवरती त्याची प्रगती वगैरे आपल्याला प्रगती शिकायची आहे. नाही उंची सर त्याला सांगायला तुम छोटा होगा, तुम बच्चा होगा, हे काही अर्थ नाही. ह्या गोष्टी ना नाही एकदम, मी तुम्हाला सांगतो, मी ओपनली सांगणारा मनुष्य आहे, एकदम गावठी आहेत. नाही ज्याच्यामध्ये माझा गाव खेड्यामध्ये काही जे ज्योतिष शिकवतात ना, मग याची उंची आपण तेच धरून बसतो. अहो उंचीपेक्षा त्याचं भाग्य किती उंचावर जाईल. तृप्ती कुलकर्णी, तुमचं काय मत आहे? बरोबर आहे सर तुम्ही म्हणताय ते. भाग्य उंचीला महत्वाचं आहे सर. बाकी गोष्टी उंचीला काय महत्वाच्या करायचंय? अहो चला हवा येऊ द्या म्हणे, तो उंचा टिंगू माणूस आहे, बघा त्याचं भाग्य कसं आहे. त्याला एका वेळेचं काम करतो, 40,000 रुपये घेतो, माहितीये? त्याला भाग्य म्हणतात. माहितीये? हवा येऊ द्या बघितलंय का तुम्ही? डॉक्टर निलेश सामंत.
निलेश नाही कांबळे, निलेश कांबळे. नाही, निलेशा बरोबर एक काम करतो म्हणून मुलगा आहे, छोटासा मुलगा आहे, पण तो अच्छा, हा कॉमेडी हा हा हा, तो बुटका. ओके ओके, आठवलं. थोडा अंकुर वाढवे. मोठं काम. मग 40,000 रुपये मिळतात एका शूटिंगला. असं नाही होतं हे, असं विचार करू नका. हे अतिशय कुंजम कुंजम ज्योतिषी आहे. कुंचम कुंजम हे, त्याला काय अर्थ नाही. विचार ब्रॉड करा, मोठं करा. कुछ तो भी बडा बनना. हे काय उंची अशी असेल, जीप तशी असेल, हात असा असेल, छोटे छोटे हातवाला हिरो होता आहे, हे सगळं फालतू आहे. त्याच्या जीवनामध्ये बरोबर. काय घडणार आहे ते बघा. बरोबर आहे. जातक कधी विचारला असा येत नाही आपला की माझी उंची किती आहे, मी दिसायला कसा आहे, हे प्रश्न नसतात. काय गंमत आहे का? अहो, तुम्हाला सांगतो, आम्ही आमचं जीवन अख्खं मारवाडी लोकांमध्ये गेलेलं आहे. ते पैसे देतील ना, 1 रुपया देऊन सांगते 3 आठवणे दे. त्यांचा पैशाची हे आहे. हे सुद्धा मारवाडी मुलगी आहे. सर एक प्रश्न घ्या, मनीषा शिरवरकर. हा, बोला शिरवळकर मॅडम. शिवरकर बोला मॅडम. सर, यांच्या पतीबद्दल आपण कसं हे कराल? व्हेरी गुड. बघा, असं आहे मॅडम की पती जी आहे हे ह्यांच्यापेक्षा, म्हणजे हिच्या माहेरपेक्षाही ते श्रीमंत आहे. कळलं का? आणि अतिशय योग्य प्रकारे चांगल्यापैकी हुशार मनुष्य आहे. एका लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर आहे. विचार करा तुम्ही, कसा असेल? बुद्धिमान असेल ना. मी पुन्हा प्राथमिक तुम्हाला सांगतो मॅडम, ज्या वेळेला तुमच्याकडे पत्रिका आली आणि एखाद्या स्त्रीच्या लग्नी बुध असेल, तर तुम्ही 100 पैकी 88 पत्रिकेमध्ये त्याचा जोडीदार हा व्यापार करणाराच असेल. मग तो छोटा दुकानदार असेल, मग तो तिथे सायकलवाला असेल, का तिथे मोटर कार हुंडाई विकणारा असेल, पण तो व्यापारीच असेल. तिची चॉईस काय, तिचं स्थळ कुठे असेल, तिची आवड काय, तिची निवड काय, हे बघा तुम्ही. बुधाकडे असणारे अनेक जे व्यवसाय आहेत, उद्योग आहेत, त्याबद्दलचा विचार करायचा आहे. म्हणून बुध मी तुम्हाला सुरुवातीला शिकवला. बुध कळला नाही तर मनुष्याला आयुष्यात ज्योतिष कधीच सांगता येणार नाही. बरं, पुढे बोला. पतीच्या बाबतीत तुमचा प्रश्न आहे का, की पती कसा असेल, असा प्रश्न आहे? सर, बुध व्यापार ही गोष्ट तुम्ही अतिशय चांगली समजावून सांगितलीत, पण व्यापाराव्यतिरिक्त लाईफ मध्ये समाधान नावाची जी गोष्ट असते ती कशी बघायची या पत्रिकावरनं? असं आहे, कच्छीमध्ये एक म्हण आहे, कोरो खपे नाणो खपे. म्हणजे काय पाहिजे? कोरो खपे म्हणजे, कोरो म्हणजे काय, काय पाहिजे? तर पैसे पाहिजे. बुधाची व्यक्ती, इट इज आफ्टर ऑल फिनान्स. त्याला पैशाचं समाधान पाहिजे. कळलं? आता त्या ह्याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय आहे मॅडम? जरा परत प्रश्न विचारा. ही व्यक्ती हॅलो? आयुष्यात समाधानी असेल का? अच्छा, समाधानी म्हणजे कशाबद्दलचं समाधान आहे? हाऊ लॉंग यू आर गोइंग टू बी सॅटिस्फाईड? विथ कॅटेगरी? ॲज अ वाईफ, ॲज अ डॉटर, ॲज अ 100% सिस्टर. 100%. बघा, ती एक चांगली मुलगी आहे, बुद्धिमान आहे, MBA मार्केटिंग मध्ये केलेलं आहे. कळलं? MBA मार्केटिंग मध्ये बुध आला की नाही? हो सर. व्यवसायाशी संबंधित ज्या घरात पाऊल ठेवलं त्या ठिकाणी ताबडतोब तिला पद मिळालेलं आहे. जे कुटुंब आहे ते सुद्धा श्रीमंत आहे आणि उच्च शिक्षित आहे. परिवार नामावंत आहे. मी नाव सांगू शकत नाही, फक्त एवढं काही नियम आहेत मला. तर त्या ठिकाणी दुसरी गोष्ट, लुक मध्ये पाहायचं आहे तुम्हाला, तर लुक सुद्धा अतिशय, तुम्ही बुधाच्या व्यक्ती जर पाहिला तर एक लक्षात घ्या की शनी हा सिरियस आहे, बुध हा हसरा आहे. बुधाकडे कॉमेडी आहे, बुधाकडे विवेक आहे. कळलं का? सदविवेक आहे. बुधाकडे विवेक तुम्ही पाहताना बुधाची व्यक्ती जर ओळखायची असेल तर निश्चितच त्याच्या मुखातून हास्य निघेल. हसण्यासारखाच बुध आहे. बुध हा युवराज आहे. तुम्हाला वाटत नाही का की बुध हसत असेल म्हणून? हॅलो? हो सर. हा, तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. नाना पाटेकर जेव्हा हसतो तेव्हा तुम्ही पाहिलं त्याला कधी? पाहिलंय का? कारण हो. त्याची कन्या रास आहे हा. आणि त्याचं नाव विश्वनाथ आहे. कळलं? हो सर. म्हणजे तो हसतो. तुम्हाला सांगतो, एक पल्लवी जोशी नावाची एक अभिनेत्री आहे,
तिच्यासारखं हसणं कोणाचंच नाही आजपर्यंत. मी फार गोड नंबर ऑफ हसते सर ऍक्टर ती. नंबर ऑफ हळहळते ऍक्टर्स हास्य म्हणतो आहेत. सर आपण. खूप गोड हसते सर ती. म्हणजे तिला मी लहानपणापासून ओळखतो, कळलं, लहानपणापासून. म्हणजे शिवाय चाइल्डहुड, म्हणजे जेव्हा ती लहान मुलांच्या मुलीची भूमिका करायची तेव्हापासून. तिच्यासारखं हास्य आजपर्यंत मी पाहिलं नाही कधी. खरंय. व्हेरी ग्रेट, ग्रेट ऍक्टर. येस. तिच्या पतीने काश्मीर फाईल बनवला बघा. हो. म्हणजे कधी कधी काय असं, तो सुद्धा व्यापारी आहे ना. पल्लवी जोशीचं हसणं पाहून तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की तिचं नशीब कसं असेल. ती बँड्राला त्यांचा बंगला होता एक काळामध्ये, बँड्रा हिल रोडला, कळलं. बुधाकडे जो लौकिक आहे, बुधाकडे जी प्रशंसा आहे, प्रशंसा पण बुधाकडे आहे, अलौकिक पण बुधाकडेच आहे. एखाद्या व्यक्तीची निंदा करणारा बुध जर खराब झाला असेल तर निंदा होते. ठरले काही नियम आहेत, ते नियम पाठ करा पहिल्यांदा. तुमच्याकडे अनुभव पाहिजे, अनेक पत्रिका तुम्हाला पाहता आल्या पाहिजेत. गॉट इट? हो सर. आणखी काय? सर धनस्थानामध्ये जो राहू आहे, तुम्ही हा. बऱ्याच वेळेला म्हणता की राहू देतो पण आणि काढून घेतो पण. हो 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 हो. आता इथं कसं यांचं इथे आहे असं आहे, सांगतो तुम्हाला. तो कुठल्या राशीत आहे? तो शुक्राच्या राशीत आहे, बरोबर आहे. हो कालपुरुषाला ती सप्तमा त्रास येते हो आणि लग्नी केतू येतो, बरोबर आहे, हो मेषेला. बरोबर. हो तर कालांतराने ज्या वेळेला गोचर जे असतं त्या परिभ्रमणामध्ये कधी ना कधी ते हिच्या जोडीदाराला काही दगाफटका होऊ शकतो, हा नियम आहे. अच्छा, आर्थिक बाबतीमध्ये. कसल्याही बाबतीमध्ये. अच्छा बर. हा, मग राहू जर समजा तुळेला मेषेला असेल तर जातकाच्या जोडीदार, म्हणजे तो स्त्री असतो का पुरुष असो, हा. त्याच्यामध्ये कधी ना कधीतरी विघ्न हे येणारच. आता ते विघ्न त्याच्या पत्रिकेवरती तो सावरेल का नाही सावरणार हे अवलंबून आहे, बरोबर. कळलं का. ओके. त्याच्या पत्रिकेवरती तो नियम आहे की सावरेल का नाही सावरेल. कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये त्याची शक्ती कमी पडते. मग अशी कमी शक्ती असेल तर त्या ठिकाणी जातकाला तेवढं श्रेय मिळत नाही. पत्रिका वाचताना समांतर वाचता आली पाहिजे. नंबर 1, मानसिक जे मन आहे ते मानसिक मन चंद्र हा एकटा आहे, तो चतुर्थात आहे, स्थानबली हो आहे. जेव्हा हो धनुराशीमध्ये चंद्र असतो त्यावेळेला माणसाचं तिथे कुठल्याही ग्रहाची युती नाही. नाही. चंद्र हो हा एकाकी आहे, स्वतंत्र विचाराचा आहे. हो मंगळाची दृष्टी आहे फक्त, ते हो धाडस आहे, कळलं का. आणि बरोबर. रिलेटेड प्रॉपर्टी मंगळाने भरपूर विपुल प्रॉपर्टी दिलेली आहे, ते काही कमतरता नाही, बरोबर आहे. बरोबर. हो त्यानंतर चंद्र हे मानसिक विचाराचं प्रतीक आहे. तर जातकाच्या चंद्रावरून तुम्हाला कळलं पाहिजे की मनुष्य विचाराने कसा असेल. तर चंद्राला असं सांगितलेलं आहे, आपण नेहमी सांगितलेलं आहे की तो चंद्र कुठल्या राशीमध्ये प्रवास करत असताना आपला जन्म झालेला आहे, त्याच्यावरून आपल्या हौशी, आपला धर्म, आपलं कार्य, आपले विचार, सर्व गोष्टी, पुढे येणारा काळ. आणि जेव्हा जेव्हा आपण बघा, आता तिथे मेष राशीचा समजा एखादी व्यक्ती असेल तर त्याचा विचार क्रोधी असेल, कारण का की ती रासच तशी आहे. मग तिथे बरोबर. आंदोलन होणार आणि चंद्राला त्या आंदोलनाला सामोरं सामोरं जावंच जावं. लागणार. म्हणून इट इज द प्ले ऑफ दॅट पर्टिक्युलर झोडियाक, द प्ले ऑफ झोडियाक. तो ग्रह त्या ग्रहाला तशाप्रमाणे, म्हणून सांगतो तुम्हाला, आपण जे म्हणतो मेष राशीचा अधिपती मंगळ, हा मंगळ ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी मंगळाच्या राशीमध्ये चंद्र जर प्रवास करत असेल तर त्याला अनेक प्रकारची झुंज द्यावी लागेल. हा ज्योतिषशास्त्रातला नियम आहे आणि जीवनातला पण नियम आहे. बरोबर. पण हाच चंद्र समजा सीमेतला असेल तर निश्चितच तो त्या ठिकाणी रवीच्या सोबत असेल आणि त्यावेळेला रवी सोबत असल्यानंतर रवीचे गुणधर्म त्याला मिळतील. चंद्र हा स्वतः गुणधर्म देणार नाही, तो स्वतः गुणधर्म घेईल. अच्छा बर. चंद्र युतीमध्ये दुसरे ग्रह त्याच्यापेक्षा बलवान आहेत ना. हो चंद्र हा डेलिकेट प्लॅनेट आहे. मग आता चंद्र हो. बुधाची युती आली तर तो त्याच्याकडे बुधाच्या अनुसारपणे वागेल. नक्की अधिकार हो. कोणाचा आहे तर बुध. तुम्ही बघा, एखाद्या वेळेला मी तुम्हाला सांगतो, एखाद्या वेळेला जर कन्या राशीची मुलगी किंवा मुलगा आपल्या घरात असेल
तर त्याच्या आईला वडिलांना त्याच्याप्रमाणेच वागावं लागतं. अच्छा, त्याच्या कलानी तंत्राने यावं लागतं सगळं. जी व्यक्ती कन्या राशीमध्ये जन्माला येते त्या ठिकाणी घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा तरी प्लास्टर मध्ये हात जातो, अच्छा. हाडाचं दुखणं येतं. कुंभ राशीची व्यक्ती जन्माला येते, हा नियम आहे. ओके. आहे का कोण कन्या राशीचं? सांगा. तपन मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, आहे आहे. आहे ना? सर माझी काय मत आहे? मग तुमच्या घरी कुंभेचा मनुष्य कोण आहे का जन्माला? माझी बघा, मोठी कुंभ राशीची आहे. आहे ना? मग मला थोडं माहिती आहे, मला नियम माहिती आहे. सर माझी कुंभ रास आहे आणि माझ्या वडिलांची कन्या रास होती. मग आहे ना, कनेक्टिव्हिटी आली की नाही? करेक्ट करेक्ट सर. Yes. मग हा करेक्शन तुम्हाला केला पाहिजे. कारण का की तुम्हाला काय शिकलं पाहिजे ते पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आपल्याला. कळलं? आणि हे काही कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये मॅडम. हे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही की हे असं असेल तसं आहे. पुस्तकात काही हा योग झाला, तो योग झाला, 550 योग आहेत, 300 योग आहेत. फक्त चर्चा करायला हरकत काय? तो इथे असेल तर असं होईल, ते तिथे असेल तर. मुळामध्ये सगळ्या ग्रहांचे गुणधर्म हे आपल्याला माहिती असायला हवेत. हा नियम आहे ज्योतिषातला. जर ते आपल्याला माहिती नसतील तर आपण पुढचं भविष्य सांगू शकणार नाही. सर एक विचारू? जसं तुम्ही म्हटलं चंद्र आणि बुधाची युती असेल तर, आणि चंद्र बुधाची युती नसेल पण तो जर मिथुन राशीमध्ये बसलेला असेल चंद्र, तरी पण बुधाचंच वर्चस्व असेल ना? नक्की. बुधा असा मनुष्य, मी तुम्हाला सांगतो, कधी तुम्ही जर इव्हेंट जर अटेंड केले असतील, कुठलाही इव्हेंट, मार्केटिंगचा इव्हेंट असो, लग्नाचे इव्हेंट असो, आणखी कुठले, तिथे बुधा हा जो आहे ना तो मैफिल सजवतो. बरोबर. कळलं? बुधाच्या ह्याच्यामध्ये तो मैफिल तयार करतो. बुधाची हा एक आनंद आहे. तो मैफिल म्हणजे वातावरण तयार करतो, ऍटमॉस्फिअर. म्हणजे तो त्याच्या बोलण्याने दुसऱ्यांना आकर्षित करून घेतो. नक्की. बुधाची व्यक्ती कधीही आपले जे गुणधर्म आहेत ते सांगायला थांबणार नाही. तो त्या ऍक्टिव्हिटीज मध्येच राहील, तो सांगेल. म्हणून आम्ही पहिला इव्हेंट्स करायचो त्यावेळेला आम्हाला माहिती आहे की काय काय असतं ते. बुधाचे गुण मला ऍज अ ऍस्ट्रोलॉजर म्हणून पण मी तुम्हाला एक नियम सांगतो मॅडम, की तुम्ही जर समजा कुठल्या समारंभामध्ये गेलात तर अवश्य तटस्थ बसा आणि लोक कसे कसे वागतायत त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा अनुभव पाहायला मिळेल आणि तुमचं ज्योतिष उत्तम होईल. चेहऱ्यावरून किंवा ऍक्टिव्हिटीजवरून ज्योतिष सांगण्याची जी कला आहे तर ती तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये म्हणजे निगराणीमध्ये तुम्ही सहज आणि सोप्या भाषेत ज्योतिष वर्तवू शकता. कळलं? ओके. हो सर, थँक्यू. असं आहे. आणि बुध हा ग्रह असा आहे की जरी तो प्रेतावर गेला तरी त्याचं हसू त्याला आवडता येणार नाही. बुध हा चौकशी करणारा ग्रह आहे, खबरी काढणारा ग्रह आहे, खबरबात विचारणारा आहे. कळलं? हो हो. सर हाताचं काय म्हणाला? काय माझं नेट म्हणता? गेलतं त्यावेळी. काय म्हणतात? हाताचं काहीतरी सांगत होता त्यावेळी नेट गेलतं. हातवारे करणं हे बुधाचं काम आहे. आता बुध बघा की तुम्ही आपल्या याच्यामध्ये सभेमध्ये अनेक नेते मंडळी हातवारे करून बोलत असतात. बोलतात की नाही? हो. मग त्याला कारण ते आहे. बर, आणखी काही विचारायचे प्रश्न ज्योतिष बद्दल विचारा, पत्रिकेबद्दल विचारा. आता नवमासाकडे पळायचं आहे. बोला काय? माझा जरा वेगळा प्रश्न होता की म्हणजे बुधाबद्दलच होता की जर बुधाच्या राशीमध्ये जर राहू असेल तर मग कसं त्याचं हे होईल बघण्याचा दृष्टिकोन? मॅडम बघा असं आहे, मिथुन रास आणि कन्या रास याच्यामध्ये राहू चांगलं फलित देतात असं सांगितलेलं आहे. कशामध्ये? तर पुस्तकामध्ये. कुठल्याही व्यक्तीचा राहू कन्या किंवा मिथुनेचा जरी असेल तर त्या ठिकाणी जातकाला राहूचा इफेक्ट हा कालांतराने मिळणारच. आता या पत्रिकेमध्ये तुळेचा राहू आहे. जर समजा त्याच्यानंतर जन्माला आलेली व्यक्ती कन्येचा राहू असेल, मग कन्येचा राहू जरी आला तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की तो त्याचा मित्र आहे. राहू कोणाचाही मित्र नाही. राहू हा छळ करणाराच प्लॅनेट आहे.
राहू हा जर बुधाच्या युतीत आला तर कपटी आहे, कपट. आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीला कपट करण्याचं, कपट कारस्थानाला बळी जाण्याचा जो योग येतो, त्याला कारण राहू बुधाची युती असेल तर त्याच्या विरुद्ध लोक काहीतरी गोष्टी निर्माण करतात. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तुम्हाला राहू बुधाच्या युतीमध्ये आढळेल. कपट कारस्थान काय त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॉन्फिडन्सी काय म्हणतात जोगळेकर साहेब? इंग्लिशमध्ये काय म्हणतात? म्हणजे काय तुम्हाला माहितीये कायदा? एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जर आपण एखादी घातक योजना बनवत असू तर त्याला 10 वर्ष शिक्षा आहे 120B मध्ये. कळलं? म्हणून अशा तऱ्हेचा भाग आहे. बरं, एनिवे जोगळेकर साहेब काय म्हणायचं तुम्हाला? हा चंद्र धनुराशीत एकटा आहे, म्हणजे मागे पुढे त्याला दोन्ही राशीमध्ये ग्रह नाही. केमुंद्र योग आहे तो. केमुंद्र योग आहे. आणि तो वृश्चिक नवमांशात आहे, तर त्याच्यामुळे आईला त्रास हाच एकमेव हे राहील का अजून नाही, काही? आईला त्रास होईल, पण चंद्र हा वृश्चिकेमध्ये. मग आता वृश्चिक राशीवरती आपण येऊया. आता पहिला भाग असा आहे साहेब की वृश्चिक रास ही जी आहे हिच्याबद्दलचा अनुभव तुम्ही पाहिला तर ही ओढलेली रास आहे, डेरर. आजपर्यंत लोक जे काही संकटात आलेले आहेत ते सगळे लोक बहुतेक करून वृश्चिक राशीमध्ये जे ग्रह ऍक्टिव्हेट असतात त्याच्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये काही संकटे उभी राहतात. आता हा चंद्र जो आहे तो वृश्चिक नवमाशामध्ये आहे. कळलं का? धनुराशीच्या याच्यामध्ये पूर्वाषाढा नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये आहे. तर तो जो चंद्र आहे तो कालपुरुषाच्या राशीच्या अनुसरून तो अष्टमात येतो म्हणून तो नीचेचा आहे. कालपुरुषाच्या राशीच्या अनुसरून. पण चंद्र वृश्चिकेचे तपासून पहा. यांना अनेक दुःख येतात तरी सुद्धा त्या दुःखाला ते समोर जातात. आपल्याकडे 2 माणसं आहेत. 2 माणसांमध्ये तुम्हाला मेरे प्यारे भाइयों और बहनों कळलं का? आणि मेरे देशवासियों आणि दुसरे आपले अटलजी होते. त्यांचा चंद्र शुक्रासोबत होता म्हणून ते प्रेमळ होते. लक्षात घ्या, परत सांगतो, ते प्रेमळ होते. त्यांच्या तोंडून कधी कोणाच्या बदल्याची भाषा वगैरे कधी झालेली नाही. वृश्चिकेचा हो, वृश्चिकेचा चंद्र, लग्नी वृश्चिकेचा चंद्र होता आणि शुक्र सुद्धा होता. धनामध्ये बुध आदित्य योग होता म्हणून ते काव्य करायचे. अच्छा, कविता हे करायचे ना. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन अटलजी हे ऍडव्होकेट सुद्धा होते. कळलं? तर मग बऱ्याच गोष्टीचा माणसाला कशा कशा तऱ्हेने प्रवास करावा लागतो. कळलं? बरोबर. असं आहे. ओके. तर मी एक विचारू, जर वृश्चिकेमध्ये जर प्लुटो ग्रह जर असेल, प्लुटोच्या बाबतीमध्ये हर्षल आणि नेपच्यूनच्या बाबतीत आता विचार करत नाही. आपण एक स्पेशल वर्ग घेऊ तेव्हा हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो याच्याबद्दल इत्यंभूत माहिती देऊ. आजचा विचार जो आहे तो कन्या लग्न आणि विधिलिखित काय काय गोष्टी घडतील किंवा घडणार नाहीत याचा विचार करायचा आहे. ओके. ओके. म्हणून तिथे कुठला चंद्र कुठल्या, पहिली एंटायर ही रास जी आहे ती धनु आहे, गुरुचीच आहे. त्याच्यामध्ये अडथळे जे आहेत ते वृश्चिक नवमाशाचे आहेत. बर, आता इथे कन्येला कन्या नवमाश आलेला आहे. परत सांगतो, लग्नात 3 ग्रह आहेत. हे 3ही ग्रह जातकाच्या जीवनामध्ये जे काही चांगलं बरं वाईट फलित आहे ते फलित ते देणार म्हणजे देणारच ठरलेलं आहे. पत्रिका पाहताना अनेक नियम जे आहेत ते तुम्हाला तपासून पाहता आले पाहिजेत. अदरवाईज असेही काहीतरी गोष्ट करू नका. आणि पत्रिका पाहतेवेळी गोचर च्या काही गोष्टीमुळे जातक आपल्याकडे आलेला असतो. जर गोचर दूषित असेल त्यावेळेलाच जातक आपल्याकडे येतो. तो नुसता काही तिथे आनंद घेण्यासाठी म्हणून ज्योतिषाकडे आलेला नसतो, तो अडचणीत असतो. कळलं? आणि ज्योतिषाची चेष्टा मस्करी करणाऱ्या माणसाला कधीही उभं करू नका जो आपली फिरकी घेत असेल. बरोबर. स्पष्ट सांगा त्याला, आउट. माझी सवय आहे माणसाला हकलणे, माझा पहिल्यापासून स्वभाव आहे. म्हणून चुकीचा मनुष्य उभाच राहत नाही इथे. माझा बुध आहे मेषेचा म्हणून आय एम व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड.
बरं, आणखी काही बोला. चव्हाण मॅडम, सिक- तुम्ही जरा उपदेश करा काय. तर आता इथे गोचरीने केतू जातोय ना हो कन्या राशीतनं, हो. आता त्रास होऊ शकतो ना. हा, आता जसं की थोडासा काळ जो आहे तो जातकाच्या याच्यामध्ये, आता तुम्ही जो उल्लेख केलेला आहे तर त्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तो केतू तुळेतून कन्येमध्ये आता जस्ट आलेला आहे 1-2 महिन्यापूर्वी. तर तिथे आपल्याला जो फलादेश द्यायचा असेल तर नेहमी फलादेश देते वेळी जेव्हा रेट्रोग्रेड प्लॅनेट असो का फॉरवर्डेड असो, त्यावेळेला त्याच्या पर्टिक्युलर अंशामध्ये तो जेव्हा स्पर्श करतो त्यावेळेला त्या पद्धतीच्या ग्रहाची दुःख असतात ती उपस्थित होणार. जसं इथे बुध आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, आणि जोपर्यंत सीमेला केतू जात नाही तोपर्यंत जातकाच्या जीवनामध्ये 1 बाय 1. तर पहिला भाग असा आहे, त्याच्यामध्ये 4 पॉइंट्स आहेत. एक बुधाचा, एक शुक्राचा, एक मंगळाचा आणि एक लग्नबिंदूचा. लग्नबिंदू पण अतिशय महत्वाचा आहे आणि तो कन्या नवमाशाचा लग्नबिंदू आहे. कन्या नवमाश कन्या राशीमध्ये वर्गोत्तम आहे की नाही मॅडम? हो. बघा, मग कन्येला कन्या नवमाश कुठून येईल? तर त्या ठिकाणी कन्येचा आरंभच कन्या नवमाशाने झालेला आहे का मकर नवमाशाने झालेला आहे? हस्त नक्षत्राचं पहिलं चरण मेष आहे. पहिलं हस्तनंतर चित्रा नक्षत्र येतं. चित्रा नक्षत्र जे आहे हे सिंह नवमाशापासून आरंभ आहे आणि चित्रा नक्षत्राचं दुसरं चरण कन्या नवमाशामध्ये आहे. म्हणजे जातकाचं लग्न हे साधारणतः 26-40च्या नंतरचं आहे का? पहा, 28. म्हणजे 26-40 नंतर, हो, बरोबर आहे. 26-40 नंतर. म्हणजे शेवटच्या त्या ह्याच्यात. ठिकाणी शेवटचा लग्नबिंदू केतू जेव्हा ऑक्युपाय करेल त्यावेळेला जातकाला निश्चितच 1 अंशाचं गणित जे आहे तर 1 अंश चालण्यासाठी केतूला 20 दिवस लागतात. मग त्या विदिन दॅट 20 days समथिंग विल हॅपन इन लाईफ. कळलं? 18 दिवस लागतात खरे, 17-18 दिवस लागतात. कळलं? पण तिथून प्रवास करते वेळी हा केतू आत्ताच्या घडीला जातकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचा त्याग करणारा, लावणारा ग्रह गोचरीने चाललेला आहे. तसाच राहू सुद्धा सप्तमातून भ्रमण करीत आहे. तर सप्तमाचा बिंदू सुद्धा 28 अंशावरती रेवती नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये असेल. मीनेला मीन नवमा शेवटचा आहे तो. पाठांतर पाहिजे, लक्षात घ्या. अदरवाईज यू आर गोइंग टू फेल इन ऍस्ट्रॉलॉजी. नाही तर वाचस्पतीचं नुसतं सर्टिफिकेट तुम्हाला दिलं तर तिथे मी चुका करेन, मी चुकलोय. कळलं? बरं, मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे का? सर तसाच शनी सुद्धा आता कुंभेत आहे, म्हणजे तो रवीवर दृष्टी लागतो, म्हणजे वडिलांसंदर्भात काही होऊ शकतं का? बघा आता रवी सूर्य शनी जो आहे तो सप्तमात येणार आहे. 2025 ला सप्तमात येणार आहे. हो, नाही येणार बरोबर. का? हो, येणार ना, तेव्हा आणि मग त्रास होईल. तेव्हा त्रास होईल. हो. पण आता तो रवी समोर आहे ना व्ययामधला. हा, मग समसप्तक योगामध्ये थोडे परत तुम्हाला सांगतो, परत जे गणित आहे तर हा. सूर्य हा कोणत्या अंशावरती आहे सूर्य तो तपासा तुम्ही. सूर्य आता 18 अंशावर आहे. मग 18 अंशाला ज्यावेळेला कुंभ राशीमध्ये जेव्हा आता शनीचं भ्रमण सुरू होईल तर 18 अंशामध्ये शततारका नक्षत्र येतं. हो. शततारका नक्षत्राचा आरंभ 6 अंश 40 कलेला होतो आणि शेवटचा समाप्ती त्याला 23-20 ला होतो. सर आहे हा क्लास? क्लास आहे ना. हो. म्हणजे तिथे 6:40 ला धनुला प्रवेश केल्यानंतर त्याच्यामध्ये 13 अंश हे करायचे. 6 आणि 13 किती झाले? 20 अंशाला दुसरं नक्षत्र लागेल, कारण कुंभ राशी त्रिपाद नक्षत्राची आहे. हो. कळलं का? पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 20 अंशाला सुरू होईल. तर 18चा तुम्ही सांगितलेला आहे, तर त्यावेळेला शततारका नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये जेव्हा शनी जाईल त्यावेळेला जातकाला 1 अंश चालण्यासाठी 1 महिना शनीला अवधी लागतो. त्या दरम्यान जातकाच्या जीवनात आंदोलन होईल आणि त्याच्यापेक्षाही अचूक जर निर्णय तुम्हाला काढायचा असेल तर त्या 1 अंशाचे 5 भाग करा. म्हणजे 1 महिन्याचे 5 भाग करायचे. सर नमस्ते. नमस्ते. 6-5 30, 6 दिवसामध्ये त्रास तयार होतो. सर हा, एक बोला बेसिक बोला. क्वेश्चन विचारायचं, बेसिक क्वेश्चन विचारू का? हा, बोला.
सर कुंडलीमध्ये काल सर्प योग दिसतोय, मग त्याच्या इम्पॅक्ट त्याच्या लाईफवर काय असतं? हो, आता काय म्हणून मी माहितीये म्हटलं का नसते. आता कालसर्प योग हा जो भाग आहे हा हा. पौरोहित्यांचा आहे. धीरुभाई अंबानीच्या पत्रिकेमध्ये कालसर्प नाही सांगतो तुम्हाला, मी स्पष्ट सांगतो. धीरुभाई अंबानींच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग होता. मग आता त्या कालसर्प योगावरती जर आपण दुःख प्रकट केलं तर तुम्हाला वाटतं त्यांची प्रगती होणार नाही का? सांगा, काय वाटतं? प्रगती असणार, फक्त अडचणी वगैरे आल्या असतील. हा, मग त्या अडचणी तर जीवनात कोणाला नाही आहेत. येस येस, करेक्ट. श्रीकृष्ण तर जन्मापासून अडचणीत आलेला आहे. येस सर. नाही आला का? ऋषभेचा त्याच्याबद्दल तुमचं मत ऐका काय ऐका आहे? एक 2 मिनिटं मी सांगतो तुम्हाला स्पष्टीकरण. माझ्याकडे सगळ्या तऱ्हेचं जबाब आहेत. श्रीकृष्णाची कुंडली लग्न ऋषभ आणि लग्नी चंद्र उच्चीचा, मग मातेपासून का पुढे गेला? अलिप्त झाला ना. मग कृष्ण कोणाचा आहे सांगा? कुठे वाढ झाली? मग आपण म्हटलं वा वा किती चंद्र छान आहे, ऋषभेचा आहे, आईचं सुख उत्तम मिळेल. बिचारा कृष्णाचं काय झालं? आईपासून दूर जायला लागलं ना. येस सर, असं आहे. थँक्यू. म्हणजे तुम्हाला लॉजिक वापरलं पाहिजे. पण श्रीकृष्णाने जे उपभोग घेतले ते इतर सामान्य माणसाला मिळाले का? तो भगवान झाला, लग्नी चंद्र होता. कळलं? ओके सर. हा, म्हणजे ऋषभेचा चंद्र आणि त्यांचा जो शुक्र होता तो तुळेचा होता. मग अशा वेळेला तुम्हाला विचार केला पाहिजे. सीमेचा शनी होता, रवी होता, म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? अष्टमीला झाला. कळलं? जेव्हा चंद्र ऋषभेला असतो आणि रवी जेव्हा शिवेला असतो त्यावेळेला अष्टमी होते, कृष्ण पक्ष अष्टमी. येस. असं हा सगळा विचार करणं पाहिजे. नवमी रामाकडे होती, दशमी विजयाकडे आहे. थँक्यू. असं आहे. रथसप्तमी विष्णूकडे आहे, असा भाग आहे. चतुर्थी गणपतीकडे आहे, प्रदोष शिवाकडे आहे, एकादशी कृष्णाकडे आहे. बरं ठीक आहे, चला एनिवे नेक्स्ट. आणखी काही कळलं नसेल त्यांनी विचारावं. आणखी आपल्याला स्पष्टीकरण घ्यायचं आहे चांगल्यापैकी. हे करा. आज हळदणकर मॅडम आलेले दिसत नाहीत. आहे सर, आहे का? आहे आहे आहे. खूप बोला. जणांनी खूप चांगले चांगले प्रश्न विचारतायत, त्यामुळे मी माहिती सध्या ऐकते. ठीक आहे, आता मुकेश भाऊला क्लास द्यायचा आहे. आपला क्लास अतिशय व्यवस्थित झाला पाहिजे, चांगलं तुम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे. आता मी जिबूचा क्लास कदाचित शुक्रवारी सुरू करीन. कळलं का? पुढे बोला. आणखी काही विचारायचं असलं विचारा. तर या व्यक्तीला आता मंगळ मकरेत जाईल तेव्हा पण काही प्रॉब्लेम होऊ शकतो? मंगळ मकर जाईल बघा, तरी सुद्धा प्रत्येक ग्रहाची गती जी आहे ना मॅडम, त्रास हा ना माणसाच्या जीवनामध्ये हा सतत होत असतो. आता तुम्हाला जसं की आजचा चंद्र तुळेला आहे का? आजचा चंद्र कुठला आहे? तुळेला आहे का वृश्चिकेला आहे? परवा संकष्टी झाली ना. तुळेला सांगतो म्हणून मी विचारलं तुळेला आहे का. रोजचं पंजाब वगैरेची सवय ठेवा. मग आता जर तुळेचा चंद्र असेल तर तो राहूच्या युतीतून चाललेला आहे, राहूवरून चाललंय. बरोबर आहे की नाही? मग त्या चंद्राला जसं की आपल्याला आपल्या प्राथमिक अवस्थेमध्ये शिकवलेलं आहे की चंद्र 6-8-12 निश्चितच वाईट आहे. चंद्रापासून चंद्र 6-8-12 वाईट आहे. आणि चंद्रापासूनच आपल्याला जे काही फलादेश मिळतात त्याला कारण काय माहितीये का? की पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा आणि पहिला जो ग्रह आहे तो चंद्र आहे. त्याच्यावरती सगळे ग्रह आंदोलन करतात आणि त्याचं फलित जे आहे ते चंद्रापासून आपल्याला मिळतं. जे काही फलित आपल्या जीवनामध्ये मिळतं ते अकॉर्डिंग टू मून. चंद्र आपल्या कुंडलीमध्ये कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थानामध्ये आहे, तिथून तो डिलिव्हर करतो. आणि त्यावेळेला चंद्रापासून चंद्र हा सुद्धा वाईट आहे, कारण का की तो 6-8-12 नसावा हा नियम आहे. जसा आजचा चंद्र तुळेला आहे तर कन्या राशीच्या व्यक्तींना चंद्र धनात आहे, नाही का? पण वृश्चिकेला चंद्र 12वा आहे की नाही? बरोबर आहे. मग आता आजचा चंद्र जो आहे तो वृश्चिकेला 12वा आला. मग 6वा कोणाला आहे?
तर तुम्हाला तो बघितला पाहिजे. वृषभेला 6वा आहे, हम्म. नाही का? हो. मग वृषभ राशीच्या व्यक्तींना काही काळासाठी आज थोडंसं एकाकीपण किंवा तत्सम काही चिंता या उपस्थित होतील, आणि त्या किती काळ होतील? तर चंद्राची गती ही अति जलद आहे. मग त्यावेळेला चंद्र जसं मनाचा कारक आहे, तर काही वेळेला आपण आपल्या भूमिका बदलतो, त्यावेळेला आपलं मन शांत होतं आणि लगेच जे आलेलं दुःख आहे ते निघून जातो. पण सदा मरे त्याला कोण रडे? हम्म. कोण रडायला असतं? नाही. रोज मरतोय कोणतरी, तर त्याला रडतंय कोण? कोणी रडत नाही. मग कोण त्यावेळेला तुम्हाला चंद्र बलवान करून, हम्म. आता मी रडताना पाहिलं का मला तुम्ही? नाही सर. मी हसतच असतो. मग आता त्यावेळेला ते रडून करणार काय? आपण जेव्हा एकदा प्रॅक्टिकल मध्ये गेलेलो आहोत, तर रडून करणार काय? तर त्यावेळेला तुम्हाला चंद्राला बलवान करणं तुमचं काम आहे. मग कुठलंही दुःख आलं टेम्पररी असतं. मग त्यावेळेला चंद्राचे दुःख कमी आहे. मग जास्ती दुःख देणारा ग्रह कोणता? तर शनी, राहू. हे दीर्घ मुदतीचे ग्रह आहेत, लांब पल्ल्याचे ग्रह आहेत, दीर्घ विचारांचे ग्रह आहेत. ते माणसाच्या जीवनातून जेव्हा स्थानातून जातात, त्यावेळेला निश्चितच तो जो समजा चंद्रावरून जाणार असेल, जसं माझा वृश्चिक नवमासामधला चंद्र आहे, हम्म. म्हणजे कुंभ राशीतला. तर हम्म. इन दॅट पर्टिक्युलर स्लॉट 110 दिवस मला त्या दरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे, कारण तिथे चंद्र आहे. मग चंद्रावरून शनी ओव्हरलॅप, ज्याला आपण ओव्हरलॅप म्हणतो. म्हणून तिथे राहू, केतू, राकेश हे जे आहेत, हे जेव्हा जातात एका ग्रहावरून तेव्हा त्या ग्रहाला चिंतेत टाकतात. देतातच. पण त्यावेळेला आपली कुंडली जर मुळातच बलवान असेल, तर आया और गया याची पर्वा करायची नसते. मुकेश भाऊ बरोबर आहे की नाही सांगा? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. आयाराम गयाराम. हा. आता एकदा तुम्ही तुमचा देह, तुमचं मन, तुमची कुंडली जर प्रभावी बनवली असेल, तर कुछ भी डरो मत. हे संकट येतच असतात. ठीक आहे. हो सर, बरोबर आहे. म्हणून बनायचं असेल तर मेरे देशवासियो बना. कळलं? आज आपलं राज्य मेरे प्यारे देशवासियो आहे. बिहारमध्ये चेंज आणला की नाही? आला की नाही चेंज मला सांगा. हो सर. मग लालू प्रसाद यादवच्या मी तुम्हाला गेल्याला सांगितलं की कर्केला शनी आहे लग्नी. आता तर तिथे तयारी झाली की नाही? 82व्या वर्षी. मग नियम आहेत. केलेलं कर्म शनी बरोबर उकरून काढतो. एनिवे. हसत खेळत ज्योतिष शिका. मुकेश भाऊ तिकडेच ज्योतिष शिकणार, हसत खेळत ज्योतिष. काय मुकेश भाऊ? बरोबर सर. एकदाही हसवलं नसेल. खरी गोष्ट आहे. फक्त जाहिरात हसत खेळत ज्योतिष शिका. बस बस बस. आणि नंतर रडत रडत घरी जा. नवीन माणूस असेल ना सर त्यांच्याजवळ, तर ते वाटच लावणार त्याची. हो ना? हो. हसत हसत ज्योतिष शिका आणि रडत रडत घरी जा. बरोबर आहे. कारण हा पैसे स्लोगन कमावले. बरोबर आहे. अरे मी पण रायटर आहे. बरोबर आहे सर. बोला. चव्हाण मॅडम, तुझं काय मत आहे? हसत हसत ज्योतिष शिका, रडत रडत घरी जा. हो बरोबर. बरोबर आहे सर. आपण पण कादर खानचे बाप आहोत. बोला. बरं, आता आणखी अभिप्राय द्यायचा आहे. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. एकदम तब्येत खुशीने, खुश होकर पुढे बोला. नमस्कार सर. नमस्ते. खरंच हसत खेळत आणि सगळ्यांच्या प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने उत्तर देतायत, आमच्या खरोखर ज्ञानाच्या कक्षा रुंदावतायत त्या. आता माझा अगदी मामूली प्रश्न असा आहे की ह्या कुंडलीमध्ये, ह्या श्री जातकाच्या कुंडलीमध्ये कन्या लग्नाच्या ठिकाणी समजा जर मीन लग्न असतं, तर बुध हा नीचेच आला असता, तर साधारण काय फळं आली असती? थोडं बरं, मार्गदर्शन. आता मीन लग्नी आलं तर तुम्हाला गुरु शोधायला पाहिजे. मीन लग्नाला गुरु जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला शोधायला पाहिजे.
आता तिथे जर आपण बघितलं तर मीनेचं आणि वृषभेचं अंतर किती? तिसरं. वृषभ आणि गुरुचं अंतर किती? तिसरं. बरोबर. नाही का? मग आता त्या तिसऱ्या स्थानामध्ये गुरु काय करणार? गुरु जास्तीत जास्त सप्तमामध्ये पाहिल, चांगली हो. पत्नी देईल किंवा पती देईल, गुणवान असेल, भावंडांच्या करता कप खपेल, पण स्वतः भाग्यवान होणार नाही. गुरु हा भाग्याचा कारक आहे. गुरुचं बळ असणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुची दृष्टी अत्यंत आवश्यक. मी गेल्या वेळेला शिकवलं होतं तुम्हाला की गुरुची दृष्टी कर्क राशीवर असेल आणि कर्क रास जर रिकामी असेल किंवा कर्क राशीमध्ये त्याचा आवडता ग्रह असेल तर त्याच्यावरती तो जास्ती कृपा करेल. तुम्ही कधी देवळात गेलात आणि तुमचा पुजारी जर ओळखीचा असेल तर निश्चितच तुम्ही त्याला अगोदर दक्षिणा दिली असेल तर तो तुम्हाला पहिला प्रसाद देईल. हे गुरुचं काम आहे. बरोबर आहे. कळलं? तर म्हणून आम्ही अजून जेव्हा कृष्णाच्या देवळात जातो, एक मिनिट जोगेश, जेव्हा आम्ही कृष्णाच्या देवळात जातो त्यावेळेला आम्ही कृष्णाला पण नमस्कार करतो आणि पहिला वंदन गुरुला करतो, म्हणजे जो पुजारी असतो त्याला. म्हणजे तो पुजारी आपल्याला लक्षात ठेवतो की हा आपला भक्त आहे, कृष्णाला पण नमस्कार केलाय, मलाही केलाय, मग ह्याला पहिला प्रसाद दिला पाहिजे. म्हणून तो उचलून कृष्णाच्या चरणावरची तुळशीपत्र आपल्या हातात प्रसाद म्हणून देतो. हा नियम आहे. गुरु को खुश गुरु रखो. महत्वाचा आहे. हाँ, गुरु चंगा तो धन्यवाद बगल में गंगा. धन्यवाद सर. असं आहे. बरं, मग जोगळेकर साहेब बोला, काय बोलत होता तुम्ही? ह्या पत्रिकेमध्ये बुध लग्नी आहे म्हणून ही व्यावसायिक लोकांची कुंडली कुटुंबच व्यावसायिक आहे. पण बुध नसता तरी नुसता कन्या लग्न म्हणून सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने झाली असती. नाही, का आता तेव्हा मग बुध समजा बघायला नाही बुध हा, मी तुम्हाला आजचा विषय बुधाचाच आहे पूर्णपणे हो बरोबर. आणि कन्या राशीचा आहे. पण समजा आता कन्या बुध राशी नसता, हा नसतं. बुध नसता असं आपण समजा. आता बरोबर. कन्या राशीला बुध हा स्वयं योगकारक आहे. मी पहिलाच शिकवलं होतं हो की बरोबर. कन्या राशीला योगकारक ग्रह कोणता, तर पहिला बुध हा कोणाचाही बघा, लक्षात घ्या, बुध असा ग्रह आहे अतिशय चाणाक्ष आहे. जर आपल्या पत्रिकेमध्ये बुध हा समजा निकामी झाला असेल किंवा चुकीच्या क्षेत्रामध्ये असेल, त्याच्यावरती कुयोग झाले असतील, चुकीच्या युतीत असेल, तर ही ऑर शी हॅज टू फेस लॉट ऑफ थिंग इन लाईफ. कळलं? असं आहे. म्हणून बुध तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की तिथे बुध आला म्हणून कुंडलीचा दर्जा जो आहे तो निश्चितच उंचावला. मराठी नाही, शुद्ध भाषेत. म्हणजे लग्न कन्या लग्नासाठी व्यापारी असतात का? म्हणजे कन्या लग्नाचे हो लोक हो, सुद्धा नक्की नक्की नक्की, ओके. 101%. कन्या लग्न, मिथुन लग्न यांचा दृष्टिकोन हाऊ टू गेन मनी. होय. मनी कशामध्ये मिळतात? व्यापारात मिळतात. नंबर ऑफ एजन्सी, तुम्ही हेरिटेजची हिस्ट्री पहा, वाचा मित्तलची, तुम्हाला कळेल. मोठमोठे नामवंत लोक जे आहेत ते उद्योगपती होताना त्यांचा बुध कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर. हं. आता मी तुम्हाला आणखी भूमिका सांगतो. हा. धीरूभाई अंबानींचा बुध आणि शुक्र हे 12व्या स्थानामध्ये होते. अच्छा. कळलं का? हम्म. आता ते वृश्चिकेचा बुध हा त्यांना पेट्रोलियम मध्ये आणला की नाही? हो आणलं. आणलं ना. पॉलिस्टर कोणी आणलं देशामध्ये? त्याने ना. त्यांनी आणलं की नाही? हो हो. हा विचार केला पाहिजे. नुसतं वृश्चिकेला बुध आहे तुमचं खलास गेलं कामातून, असं काही जे निवेदन आपण करतो ना, दॅट इज फेल्युअर. म्हणजे बरोबर. आपल्याला कुंडली वाचता येत नाही. बट यू हॅव टू रीड पर्टिक्युलर होरोस्कोप इन युअर स्टाईल, बेसिक. बरोबर. नाहीतर तुम्ही फलाने हा तर तुमचा वृश्चिकेचा गुरु आहे ना, तुमच्या जीवनात काय होणार नाही, सगळं फुकट जाणार. अहो पण वृश्चिक राशीची कपॅसिटी काय आहे? बरोबर. ही रास कम्प्लिटली आव्हानात्मक आहे. हो. करो या मरो, ही सैन्यातली रास आहे. हो, सैन्यातला जो प्यादा असतो किंवा शिपाई असतो तो लढाई. त्या ठिकाणी लढाईला जातोच. तो सांगत नाही की मी मरीन, तो मारून येतो. तसं हे राशीचं जे उल्लेख आहे तर त्या ह्याच्यामध्ये बघितलं तर धीरूभाई अंबानींचा कन्येचा गुरु होता. अच्छा. कन्येचा गुरु कसा असतो? व्यापारामध्ये देतो ना. हो. दुःख त्यांना पण आली. बरोबर. दुःख त्यांना पण आली. अहो विचार करा, 1978 साली ज्याने रिलायन्स घेतलाय 15 रुपयामध्ये,
त्याच्याकडे आज 3 कोटी रुपये आहेत. हो, कळलं? बरोबर. मग 78 कुठे गेलं? हो, 44 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो. मग असे पैसे देणारा कोण आहे? धीरूभाई अंबानी एकच मनुष्य आहे. बरोबर. त्याने करोडो रुपये दिले लोकांना. भाग हो. असा आहे, तुम्हाला सांगतो मी, एक लक्ष द्या. पुन्हा सांगतो. अगेन आय डिस्कस विथ यू. इट्स अ Yeah. व्हेरी गुड सब्जेक्ट. मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जगामध्ये असा एक नियम आहे, पे अँड पार्क. बरोबर. तुम्हाला जर तुमची गाडी सुरक्षित पाहिजे असेल हम्म. तर त्या ठिकाणी तुम्हाला गाडी पार्किंगचे पैसे दिले पाहिजेत, तर तुमची गाडी सेफ आहे. बरोबर. काल मी उबरने प्रवास करत होतो. काल मी एका ट्रॅफिक मध्ये, भरगच्च ट्रॅफिक होतं, आणि तिथे उबर रिटर्न केली होती. त्याला सांगितलं, मी एक काम कर, तू बोनट उघड आणि असा उभा राहा, गाडी बिघडले, पोलीस काहीच तुझं करू शकणार नाही. तो बोलला, मला 10 वर्षात मला कोणी आयडिया दिलीच नव्हती की बोनट उभं राहायचं. हे काम बुधाचं आहे, कळलं? आणि यू विल नॉट बिलीव्ह, क्राफर मार्केटच्या समोर पोलीस स्टेशन आहे, माहिती आहे तुम्हाला, हेडक्वार्टर आहे. त्याच्या समोर पार्किंग करून त्याला ठेवलं, उभा राहा तू इथे, मी बघतो काय करायचं. ही डेअरिंग बुधाकडे आहे, हे लॉजिक बुधाकडे आहे, कळलं? असं आहे. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. जेव्हा तुमचं वर्किंग प्लॅनेट कोण आहे, तर बुध आहे. आता कोण बोलतंय? हे श्वेता मॅडम कोण आहेत? बोला. नमस्कार सर. नमस्ते. सर मला विचारायचं की आता ही कन्या रास ही जी व्यापाराची तुम्ही म्हणताय, पण अशानं आपल्याला ते कुठल्या कमोडिटीज मध्ये किंवा त्यांचा व्यापार किंवा इंडस्ट्री जी आहे ते असं समजतं का, म्हणजे व्हेरी व्हेरी गुड. बघा, असं आहे मॅडम, लग्नी मंगळ आहे म्हणजे इंजिनिअरिंग, ओके. शुक्र आहे म्हणजे फॅन्सी, टेक्निकल, टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर असा आहे. बुध हा ट्रेडिंग आणि एजन्सीचा कारक आहे. आज जे काही मार्केटचं ट्रेडिंग चालतं याच्यामध्ये, आपल्या शेअर मार्केटमध्ये, हे कम्प्लिटली बुधावरती अवलंबून आहे. तर तुम्हाला त्या जीवनामध्ये प्रवास जो आहे, तो पर्टिक्युलर बुध कुठल्या सेक्टर मधून तुम्हाला प्रवास करायला लावणार आहे, हे तुम्हाला पाहता आलं पाहिजे. कळलं? येस सर, थँक्यू. असं आहे. ओके, असा विचार करा आणि प्रश्न असेच विचारले पाहिजेत की जेणेकरून इतर आपले जे काही सहभागी आहेत, सहयोगी आहेत, त्यांना तो प्रश्नाचं उत्तर कळलं पाहिजे. त्यांना विचारायची गरज लागणार नाही. आय एम व्हेरी हॅपी विथ युअर क्वेश्चन्स. ओके, हॅलो. झालं. चला, आता हळदणकर मॅडम, तुम्ही देशमुख मॅडम नाही आहेत वाटतं. हो सर. बोला. आजचं लेक्चर बुधावरचं होतं, त्यामुळे विचार आणि वाणी ही इतकी फुलली होती की बुधावर जेवढं ऐकावं तेवढं कमी होतं. त्यात कन्या रास, बुधाची रास, त्यामुळे कन्या राशीचा बुध, आणि या पत्रिकेमध्ये बुधानेच कन्या रास ऑक्युपाय केली होती. त्यामुळे कन्या राशीची खूप चांगली वैशिष्ट्यपूर्ण माहिती नेहमी देताच तुम्ही, पण आज अगदी सर्वकष अशी माहिती या बुधाची मिळाली. बरेचसे जे समज, गैरसमज लोकांच्या प्रश्नातून समोर आले. माझ्याही मनात काही समज होते, मंगळ बुध, मंगळ शुक्र, पण राशीत स्वामीच बुध असल्यामुळे, त्याच्यावर गुरुची दृष्टी असल्यामुळे, शिवाय ते पृथ्वी तत्वातले 4ही ग्रह असल्यामुळे, आणि 4ही ग्रह म्हणजे मंगळ जरी त्यामध्ये बुधाचा मित्र नसेल, तरी पण गुरुची त्याच्यावर दृष्टी असल्यामुळे या पृथ्वी तत्वातल्या 4ही ग्रहांना कसं बळ मिळालं हे पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं सर. त्याच्यानंतर रवी आणि चंद्राला, म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की काहीतरी केंद्र दोष लागतो, पण रवी आणि चंद्राला केंद्राचा दोष नाही. तर यामुळे सुद्धा ते स्थान बलवान झालं हे समजून आलं. आणखी एक मला म्हणजे नेहमी तुम्ही सांगता, पण अगदी पर्टिक्युलर असं कळलं
की केतू आणि राहू तेव्हा, कारण आता केतू हा लग्नामधून या पत्रिकेचा जाणार आहे. तिथे 3 ग्रह बसलेले आहेत. तेव्हा या तीनही ग्रहांना केतू स्पर्श करेल, ज्या बिंदूला स्पर्श करेल आणि येस. खाली राहू सुद्धा ज्या बिंदूला स्पर्श करेल, तेव्हा किती पत्रिका चांगली असली तरी त्या हो. तेवढ्या पिरियड मध्ये त्या माणसाला काही ना काहीतरी नक्की. नक्कीच दुःख भोगावं लागेल किंवा काही ना काहीतरी येस. कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल. इथे बुध हा मेषेचा, याचं एक वैशिष्ट्य कळलं की बुध जेव्हा मेषेचा असतो तेव्हा हा माणूस खरोखर सडेतोड बोलत असतो. हे तुम्ही मगाशी विधान केलं आणि लगेच माझ्या डोळ्यासमोर एकदम पत्रिका आल्या आणि ही माणसं अशी का बोलतात पटकन किंवा भीडभाड का ठेवत नाही, तर त्याचं एक चांगलं एक उदाहरण मिळालं सर. राहू बुधाची लोक हो हा. राहू बुधाची लोक ह्यांची मैत्री आहे का, तर ती मैत्री नसून ते कपट कारस्थान करणारी लोक असतात. हा पण एक चांगला दृष्टिकोन आज दिलात तुम्ही. तर अशी बरीचशी वेगवेगळी माहिती आणि वेगवेगळ्या अँगलने बुध कसा तपासायचा, म्हणजे बुधाची राशी असेल, मिथुन राशी, कन्या राशी असेल तरी आपल्याला तो अनुभव येणार, किंवा बुध हा जर लग्नात असेल तरी सुद्धा बुध आपल्या गुणधर्माची चूक हा आयुष्यात दाखवणार. ह्या नक्की. तर ह्या खूप चांगल्या माहितींचं खूप मोठं भांडार आज तुम्ही उघडं केलं बुधाचं, आणि बुधाची वैशिष्ट्य खूप चांगली कळली. माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या आणि वर्गबंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आणखी भरपूर काही सांगायचं असतं पण वेळ कमी असतो, त्याकरता हे करू शकत नाही. थोडस क्षमा असावी, कारण की भरपूर बुधाला फुलवायची जी पद्धती आहे ना, बुध कसा आहे की बुध हा हास्य कलाकार आहे. हास्य कलाकार. आपण जेव्हा जेव्हा एखाद्या समजा हास्य जे काही संमेलन असतात, मला फार आवड आहे हास्य संमेलनामध्ये आणि हसायची. मग त्या ठिकाणी कसं आहे की आम्ही नवरा बायको दोघंही हसत असतो. म्हणजे त्या ठिकाणी कुठली गोष्ट बोलली तर लगेच काही ना काहीतरी तिथे कॉमेंट तयार करून एक हास्य तयार करतो, एक क्रिएट करतो इन शॉर्ट. कळलं का? तर माझी ती सवय आहे. तर माझा बुध हा एकटा आहे. तर एकांतात आणि लोकांतामध्ये हसवण्याची जी कला आहे, तो जो हास्य कलाकार असतो त्या हास्य कलाकारालाच माहितीये की कसं माणसाला हसवायचं. तुम्हाला सांगतो, जॉनी लिव्हर माझ्या सोबतचा मनुष्य आहे. जॉनी लिव्हर पूर्वी माहीमला राहायचा. आज तो फार मोठ्या ठिकाणी राहतो. पण त्याची जी कॉमेडी आहे ना, जे कलावंताची, तर त्याने सगळ्यांना गार करून टाकतो. एवढं त्याच्याकडे हे आहे. तो वृश्चिक लग्न आहे त्याचं. आता तुम्ही म्हणाल वृश्चिक लग्न आणि कॉमेडी कशी येईल, तर त्याच्यातला काही बिंदू जो आहे तो त्याने कॉमेडी तयार केली. आणि तो सगळ्या गोष्टी ज्या कॉमेडी करतो त्याला तुम्ही ऍक्शन बघा, ती फार भिन्न असते. त्याचे डोळे बघा, तो डोळे उगारतो. बोलता सुद्धा हसावं असं त्याचं चेहऱ्यावरच्या सगळ्या मुवमेंट असतात. तो मच्छीमार कॉलनी जी माहीमला आहे तिकडे राहायचा पूर्वी लहानपणी. फार पूर्वी, मला वाटतं मला 30-35 वर्ष मी ओळखतो. 40 वर्ष झाले. कळलं का? एनिवे, असा तऱ्हेचा आपला हा कार्यक्रम आहे. पुन्हा पुन्हा येत राहा, शिकत राहा, तर हयात शिकत राहा. मुकेश भाऊ, तुमचा अभिप्राय काय? मुकेश भाऊ कुठे गेले? हा सर, तुमचा अभिप्राय काय? सगळे लोक अभिप्राय, तुम्ही अभिप्राय देत नाही. नाही सर, काय आता खरा म्हणाल तर अभिप्राय काय द्यायचा सगळा असा मोठा प्रश्न निर्माण होतो तुमच्या बाबतीत. कारण तुम्ही सगळा जो काही देत असता नेहमी, मी नेहमी म्हणतो की तुम्ही एखादे असे काही लेक्चर मध्ये काही क्लू देता, ते क्लू फार महत्वाचे असतात. ते कधी पुस्तकामध्ये वगैरे इतर ते सापडत नाही. तर तीच मोठी देण आहे तुमची खरी, की जे पुस्तकाच्या बाहेर जाऊन तुम्ही जे काही देतात तेच तुमचे देण आहे आम्हाला सगळ्यांना.
तर हे जे तुम्ही खरोखरच वेगवेगळे क्लास जे काही घेता आजपर्यंत कितीतरी वेगवेगळे विषयाचे क्लास घेतलेले आहेत तुम्ही. मी असं म्हणेन की कितीतरी आम्ही जे सगळे आहोत त्यापैकी कितीतरी लोकांनी ते शब्दही ऐकलेले असते की अशा प्रकारचे क्लासेस काय असू शकतात किंवा असा काही विषय शिकवले जातात. तर असे बरेचसे क्लासेस आजपर्यंत आपण घेतलेले आहात आणि अजूनही पुढे घेताय. तर सगळ्यांच्या वतीने सर मी खरोखर सगळ्यांच्या वतीने तुमचे परत एकदा आभार मानतो की असंच आम्हाला ज्ञान आपण देत राहावा. धन्यवाद. चव्हाण मॅडम, व्हॉट अबाउट यू? सर छान झालं सर क्लास एकदम. आणि बुधाबद्दल खूप सारी माहिती सांगितली तुम्ही. छान माहिती सांगितली. तर प्रश्नच नाही, नेहमीप्रमाणेच छान झाला क्लास. आणि नीलम मॅडमने पण छान सांगितलं सगळा सारांश आणि खूप सुंदर झाला क्लास. धन्यवाद. बरं, आता कुबल मॅडम समारोप करतील. कुबल मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो की होय. क्लासचा समारोप करा. कोणाला बोलायचंय? हॅलो, बोला बोला नाही बोला. कोणीतरी बोला. हा, मला वाटलं कोणीतरी मध्ये नाही, बोला बोला तुम्ही. हा सर नमस्कार, मॅडम नमस्ते. नमस्कार. आणि हळदणकर मॅडमनी पण छान अभिप्राय दिला, चव्हाण मॅडमनी पण, आणि मुकेश भाऊ तुम्ही पण बरेच दिवसातनं बोलले, असे बोलत राहा. तर मी एकच वाक्य, सर सगळ्यांनी सगळं सांगितलं, पण मला तुमचं ते वाक्य खूप भावलं की बुध हा मैफल किंवा वातावरण निर्माण करतो. तर आज तुम्ही हे कन्या लग्न आणि कन्या राशी घेऊन खरोखरी 100% बुधाचं वातावरण निर्माण केलं, एवढंच सांगते. आणि अतिशय उत्तम क्लास झाला. सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर पण छान म्हणजे हे केले तुम्ही. आणि छोटे छोटे म्हणजे त्यांच्या त्या शंका होत्या मंगळ शुक्र वगैरे, पण तरी सुद्धा असं काही हे न करता त्यांच्या पण शंकांचं निरसन केलं. आणि खूप छान, म्हणजे अतिशय उत्तम. आता तर शब्दच नाहीये, पण आता तुम्ही मला रोज अभिप्राय द्या अभिप्राय द्या, माझ्याकडे शब्द नाहीत, पण अतिशय छान. तर सगळ्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणजे करते आणि आभार पण मानते. आणि थँक्यू थँक्यू थँक्यू. कसं आहे मॅडम की क्लायमेट आणि ऍटमॉस्फिअर बरोबर. हे दोघंही बुधाकडे आहेत. हम्म. बुध हा नेहमी संध्याकाळच्या वेळेला आफ्टर 6:30 ऑनवर्ड होय. वातावरण बदलतो, कारण तो पश्चिमेला जातो. कळलं का? म्हणून तुम्ही ऑलवेज कधी तुमच्या घरामध्ये ज्या प्रांतात तुम्ही राहत असाल त्यावेळेला थोड्या वेळानंतर सुद्धा म्हणजे आफ्टर सनसेट तुम्हाला वातावरणामध्ये बदल घडतो, तो बुधामुळे आहे. इट इज कॉल्ड क्लायमेट. मी सायन्स मध्ये क्लायमेट आणि ऍटमॉस्फिअर शिकवतो. ते ऍटमॉस्फिअर पण बुधाकडे आहे. There is a different part, atmosphere and climate. तर ऍटमॉस्फिअर आपण जे तयार करतो, तर मला ती सवय आहे ऍटमॉस्फिअर तयार करायची. कळलं का? मग हे पण ते तुम्ही ऍटमॉस्फिअर ते वाक्य असे बोलले ना म्हणे, आणि आज नेमकं तेच शिकवलं. म्हणजे ते खूप असं काय म्हणतात बरोबर, म्हणजे अगदी तसंच मला सांगावं वाटलं, म्हणून मी असं सांगितलं. म्हणजे धन्यवाद. खूप असं प्रॅक्टिकली जाणवलं ते. हा, थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या संमतीने आता क्लास आहे, मी मुकेश भाऊंच्या हातामध्ये देतो. मुकेश भाऊ, एन्जॉय युअर लाईफ. थँक्यू. धन्यवाद सर, खूप छान झालं. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.